आता आपण ना स्टार्ट करूया. मला सांगा, तुम्हाला हा माहिती आहे का, हा इव्हेंट आपण कशाबद्दल घेतोय? इंटर्न्स तुम्ही आन्सर करू शकता. नाही मॅम. ओके. फॉर अवेअरनेस साठी. हा, अवेअरनेस साठी. आता आहे ना, आपण आहे ना बघत असतो की आहे ना वेगवेगळ्या क्षेत्रात आहे ना वेगवेगळे स्कॅम होत असतात. ठीक आहे. आम्ही हा इव्हेंट का करतोय? कारण आहे ना असे वेगवेगळ्या क्षेत्रात जे स्कॅम होतात ना, ते ग्रामीण विभागातील लोकांना आहे ना माहित नसतात. म्हणून आम्ही हा आहे ना इव्हेंट करतोय, ज्याचं नाव आहे ग्रामीण तंत्रज्ञान जागरूकता. आम्ही हा इव्हेंट युनिटी वेलफेअर क्लब या थ्रू करतोय. युनिटी वेलफेअर क्लब हा 2019 साली स्थापना करण्यात आला. आम्ही ना दर महिन्याला अशा ना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे ना इव्हेंट आहे ना करत असतो. हे इव्हेंट ना आम्ही आदिवासी लोक झाली, त्यानंतरला आहे ना विद्यार्थी असतात, आणि त्यानंतरला आहे ना गरजू लोक असतात, ज्यांच्याकडे आहे ना सगळ्या गोष्टी नसतात. अशा लोकांसाठी आम्ही दर महिन्याला वेगवेगळे इव्हेंट करत असतो. जसं काय आहे ना, लास्ट टाइम आम्ही ना केलेलं होतं. आता आहे ना आम्ही तिकडे आदिवासी वगैरे लोक असतात ना, तिकडे बघितलेलं की आहे ना त्यांच्या आहे ना पायात आहे ना चपला नसायचे. ते शाळेत आहे ना मुलं मुली यायचे ना, तर त्यांच्याकडे बुटं नसायचे. तर त्यांच्यासाठी ना आम्ही शाळेचे जे बुटं असतात ना, ते देण्याचं इव्हेंट आहे ना केला होता. त्यानंतरला आहे ना असे ना वेगवेगळे आहे ना फेस्टिवल्स वगैरे असतात. जसं काही दिवाळी फेस्टिवल झाला, तर आपण तो इको फ्रेंडली कसा सेलिब्रेट करू शकतो, आणि म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्यासाठी आम्ही दिवाळीवर आहे ना इव्हेंट केलेला होता. तो पण आम्ही नेरळ साईडला रायगड जिल्हा परिषद मध्येच केला होता. तसंच आहे ना, हा आमचा 55वा इव्हेंट आहे, ज्याच्यात आहे ना आपण बघतो की ना इंटरनेटवर जसंच आहे ना मोबाईलच्या माध्यमातून आहे ना खूप सगळे आहे ना असे वेगवेगळे ना स्कॅम आहे ना होत असतात. तर आहे ना हे वेगवेगळे आहे ना घोटाळे आपण आहे ना कसे थांबवू शकतो, आणि त्याबद्दल आहे ना आपण काय काळजी घेऊ शकतो, हे सगळी माहिती आहे ना आज तुम्हाला आहे ना आमचे जे क्लबचे विद्यार्थी म्हणजे इंटर्न्स आहेत, ते आहे ना तुम्हाला आहे ना देणार आहेत. तर यामध्ये आहे ना म्हणजे ही माहिती आम्ही तुम्हाला पीपीटी झालं, त्यानंतरला भाषण झालं, अशा वेगवेगळ्या माध्यमातून देणार आहे. तर आपण ना आता आहे ना पुढे स्टार्ट करूया. सर्वात पहिलं ना आपण पीपीटी प्रेझेंटेशन करणार आहे. तर हे पीपीटी प्रेझेंटेशन ना आपले जे इंटर्न्स आहेत ना ते करणार आहे. तर सर्वात पहिलं आहे ना मी धनश्रीला आहे ना इन्व्हाइट करते. ती आपल्याला आहे ना जे हे असे वेगवेगळे स्कॅम होतात ना, त्याच्याबद्दल आहे ना इन्फॉर्मेशन देईल. गुड मॉर्निंग. आज आपण डिजिटल घोटाळे जे पण होतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते. नेक्स्ट स्लाइड. हां, तर आता सध्या मी तुम्हाला दोन घोटाळ्यांबद्दल सांगणार आहे. फिशिंग किंवा ईमेल घोटाळा आणि ऑनलाईन खरेदी फसवणूक. नेक्स्ट स्लाइड. फिशिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? तर फिशिंग म्हणजे ना आपण नेहमीच्या वापरात जे पण वेबसाईट यूज करतो, तर त्याच्याशी रिलेटेड तशाच दिसणाऱ्या दुसऱ्या वेबसाईटही असतात, म्हणजे ज्याच्यावरनं ते हे अशी फसवणूक केली जाते. सो आपण अशा ईमेल्सला किंवा अशा वेबसाईट्सना बळी पडू नये, म्हणून आपण याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. नेक्स्ट स्लाइड. आपण नेक्स्ट स्लाइड. ओके. फिशिंग आणि ईमेल घोटाळे म्हणजे काय? तर शॉर्टली मी सांगते की वेगवेगळ्या आपल्या आता ओव्हरऑल आपण जीवनात आपण डिजिटली खूप पुढे गेलेलो आहोत. डिजिटली आपण खूप साऱ्या सोशल मीडियावरती, वेबसाईट्सवरती आपण नेहमी व्हिजिट करत असतो. तर याच्यामधून आपल्याला कसं काय वाचता येईल की आपल्याला वेगवेगळे ईमेल्सही सेंड होतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लिंक्स असतात. सो आपल्याला ते असं प्रवृत्त करतात की आपण त्या लिंक्सना व्हिजिट करावं. बट याच्यापासून कसं वाचावं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर जे हे असे स्कॅम करणारे जे असतात, तर हे लोक आपल्याला सुरुवातीला ईमेल पाठवतात आणि आपल्याला त्या ईमेलमध्ये जी लिंक दिलेली असते ती क्लिक करायला आपल्याला ते प्रवृत्त करतात, आणि त्या लिंक थ्रू आपण एका वेबसाईटवरती जातो. आणि ती जी वेबसाईट असते ना, ती ऍक्च्युली सेम जी ओरिजिनल वेबसाईट असते एखाद्या बँकेची म्हणा किंवा दुसऱ्या गोष्टींची, ती त्याच्यासारखीच दिसते, बट ती फेक असते. सो त्याच्यावरती आपल्याला ते स्टार्टिंगला लॉग इन करायला सांगतात,
आणि लॉग इन मध्ये आपण आपला युजर नेम आणि पासवर्ड टाकतो आणि या टाइमला त्यांना आपला युजर नेम आणि पासवर्ड भेटून जातो आणि तेव्हा ते आपल्याला एक व्हॅलिडेशन देतात की हे आपलं ईमेल आयडी किंवा युजर नेम चुकीचं आहे आणि तिथून ते आपल्याला ओरिजिनल वेबसाईट वरती रिडायरेक्ट करतात आणि त्या टायमाला त्यांना आपले जे पण व्हॅलिडेशन किंवा आपण जे पण आपले पासवर्ड्स आणि युजर नेम्स आहेत ते त्यांना भेटून जातात. सो अशा प्रकारे त्यांना आपला ओव्हरऑल माहिती मिळून जाते आणि त्याच्या थ्रू त्यांना आपले ओव्हरऑल प्रायव्हेट जे पण प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असते ही त्यांना मिळून जाते. सो अशापासून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे. जसं की आता आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल वेगवेगळी उदाहरणं आहेत की आपल्याला टेक्स्ट मेसेज मध्ये सुद्धा लिंक्स येतात की वेगवेगळ्या ह्याच्यासाठी लिंकमध्ये क्लिक करण्यासाठी. तसंच केवायसी साठी पण वेगवेगळे टेक्स्ट मेसेज किंवा मेल येतात. पण अशा ह्याच्यावरती आपण कधीही विश्वास ठेवायचा नाही कारण का केवायसी साठी कधीही कुठली बँक असे मेसेज पाठवत नाही. त्याच्यानंतर आपल्याला कॉल्स वगैरेही येतात किंवा दुसऱ्या अशा लिंक्सही येतात की ज्यांच्यावरती आपल्याला क्लिक करायला नाही पाहिजे आणि त्या टेक्स्ट मेसेज असे असतात ते की आपल्याला ते हुबेहूब खरेच वाटतात की जसे आपल्याला नॉर्मल बँकेचे किंवा यांचे मेसेज येतात त्या टाईपचेच मेसेज आपल्याला इथे येतात. सो आपण विचारपूर्वक त्या लिंक वरती क्लिक करायचं की नाही हा विचार अगोदर केला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. तर फिशिंग मध्ये मेलमध्ये आढळल्यास काही गोष्टींची आपल्याला जी थोडीफार जागरूकता ठेवली पाहिजे ती अशी की मेलला आपल्याला रिप्लाय द्यायचे नाहीयेत अशा मेलला. त्याच्यानंतर मेलमध्ये आलेल्या ज्या लिंक्स आहेत की ज्या आपल्याला वाटतात की या चुकीच्या असेल तर त्याच्यावरती डिरेक्टली क्लिक करू नका. या मेलचा आपल्याला रिपोर्ट करायचा आहे आणि त्यानंतर असे मेल्स किंवा मेसेजेस डिलीट करून टाकायचं कारण का इन फ्युचर आपण कधी जर परत त्याच्यावर क्लिक केलं तर ते आपली इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत जाऊ शकते. सो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण आपल्याला असे मेल्स येतात. दुसरं आहे ऑनलाईन खरेदी फसवणूक. याच्यामध्ये जो पण फ्रॉड करणार आहे तो आपल्याला अस्तित्वाच्या गोष्टी नाहीयेत तर त्या गोष्टींची वेबसाईट वरती आपल्याला इन्फॉर्मेशन देतात की आपल्याला वाटतं की आता आपल्याला त्या गोष्टी खरेदी करायच्या. जसं की आता इथे आपल्याला जसं दिसतंय स्लाइड वरती की आपण काहीतरी एक गोष्ट मागवतो आणि आपल्याला भलतीच गोष्ट मिळते त्या बदल्यात आणि आपण त्याच्यासाठी ऑलरेडी पैसे दिलेले असतात. आता इथे आपण बघू शकतो की हे जे घोटाळे असतात यांच्यामध्ये ही जी बनावट उत्पादनं असतात ना ती खूप कमी किमतीमध्ये आपल्याला दिली जातात. अशी दाखवली जातात की जी खूपच कमी किमतीमध्ये आहेत ओरिजिनल प्राइस पेक्षा आणि आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो आणि आपण ते घेण्यासाठी आपल्याला ते प्रवृत्त करतात अशा प्रकारे आणि आपण त्यासाठी रेडी होतो आणि आपण पेमेंटही करून टाकतो अशा वेळेस. सो आपल्याला ह्या फसवणुकी केल्या नाही पाहिजे. तर आता पुढचं जे फसवणूक किंवा दुसरे जे स्कॅम आहेत ते आपल्याला सचिन एक्सप्लेन करेल. हॅलो, गुड मॉर्निंग. तर लॉटरी स्कॅम मध्ये स्कॅमरचा गोल असतो की आपले पैसे आपल्याकडून घेणे आणि आपली पर्सनल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे. तर ते करण्यासाठी ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी स्कॅमर्स फेक कॉल किंवा ईमेल किंवा डायरेक्ट मेसेज करतात. जसे की आपल्याला आपण टेक्स्ट मेसेज बघतो की आपल्याला लॉटरीमध्ये मोठी रक्कम मिळाली आहे आणि ती रक्कम मिळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आधी त्यांना जर टॅक्सेस किंवा फी म्हणून पैसे भरावे लागतात आणि आपल्या बँकेचे डिटेल्स त्यामध्ये एंटर करावे लागतात जेणेकरून ते स्कॅमर्स आपले पैसे आणि पर्सनल इन्फॉर्मेशन दोन्ही मिळवतील. तर ते अशा प्रकारे स्कॅम होऊ नये किंवा थांबवण्यासाठी जे काही रेड फ्लॅग्स आहेत किंवा ओळखण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी आपण ओळखण्यासाठी रेड फ्लॅग्स आहेत किंवा स्कॅमर्स आपल्याकडे
लॉटरीची रक्कम क्लेम करण्यासाठी ते लोक स्कॅमर्स आपल्याकडे पैशांची मागणी करतात आणि पैसे दिल्यानंतर तुम्हाला लॉटरीचे पैसे मिळतील अशा प्रकारे ते कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात आणि ते रिक्वेस्ट करतात की इन्फॉर्मेशन लाईक क्रेडिट कार्ड किंवा बँकेचे डिटेल्स हे प्रोव्हाइड केल्यानंतरच लॉटरीची रक्कम ही तुमच्या बँकेत येईल. तर हे सगळे स्कॅम ओळखण्यासाठी आपण काय केले पाहिजे, तर आपण शहानिशा केली पाहिजे की जे मेसेजेस आहेत किंवा ईमेल्स आहेत ते त्याची पडताळणी केली पाहिजे किंवा आपण पहिलं बघितलं पाहिजे की आपण अशा प्रकारे लॉटरीसाठी आपण काय अप्लाय केलं होतं का. जर अप्लाय केलं होतं तर ते प्रॉपर ऑर्गनायझेशन किंवा साईट वरती केलं होतं का. जर आपण अप्लाय केलं नसेल तर अशा मेल्स किंवा मेसेजेसकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि जर चुकून जर तुम्ही एखाद्या स्कॅमचा बळी झालात तर काय केलं पाहिजे, तर त्यावेळेस तुम्ही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे जेणेकरून त्यावरती ऍक्शन घेतली जाईल आणि टॅक्स स्कॅम वगैरे साईटवरती ऑफिशियल साईटवरती जाऊन रिपोर्ट केले पाहिजे जेणेकरून जे स्कॅमची बळी झालात तर त्यावरती कारवाई केली जाईल. दुसरा घोटाळा आहे वर्क फ्रॉम होम स्कॅम. गेले 3 ते 4 वर्ष मोस्टली वर्क फ्रॉम होम कंपनी इंडस्ट्रीमध्ये वर्क फ्रॉम होम ट्रेंड चालू आहे जेणेकरून लोकांना ऑफिसमध्ये न जाता डायरेक्ट घरून काम करता येईल. पण अशा गोष्टीचा फायदा अनेक स्कॅमर्स उचलतात आणि अनेक ॲडव्हर्टाईजच्या द्वारे ते लोक आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात की वर्क फ्रॉम होम स्कॅमसाठी. आपण वेगवेगळे ॲडव्हर्टाईज बघतो की वर्क फ्रॉम होम 1 ते 2 तासासाठी किंवा 4 ते 5 तासासाठी 10 ते 15 हजारांची रक्कम दिली जाते. अशा मोठ्या रकमेकडे कमी वेळेत जास्त रक्कम मिळवण्याच्या मोहापायी आपण अनेक वेळा अप्लाय करतो वर्क फ्रॉम होमसाठी. अशा अशा स्कॅममध्ये ते आपल्याकडून आपल्याला जॉब देण्यासाठी आपल्याकडून आधी रक्कम घेतली जाते आणि वर्क फ्रॉम होमचा बळी न पडता आपण त्या कंपनीची इंटरव्ह्यू चौकशी केली पाहिजे आणि ज्या जॉबसाठी आपण अप्लाय करणार आहोत त्या जॉबसाठी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पडताळणी केली पाहिजे की खरंच हा जॉब अवेलेबल आहे का त्या कंपनीमध्ये. कारण प्रत्येक कंपनीच्या वेबसाईटवरती करिअरच्या पेजवर सगळे जॉब ॲप्लिकेशन अवेलेबल असतात. तर याची पडताळणी केली पाहिजे एखाद्या जॉबसाठी अप्लाय करण्याच्या आधी. थँक्यू सचिन. आता यानंतरची जी इन्फॉर्मेशन आहे ओळख चोरी हे सगळं तुम्हाला आहे ना स्नेहा एक्सप्लेन करेल. सो आता आपण ओळख चोरी ह्या टाईपचे स्कॅम बघणार आहोत. सो ओळख चोरी हा एक प्रकारचा डिजिटल घोटाळा आहे. ओळख म्हणजे काय? ओळख म्हणजे तुमची आयडेंटिटी जी खूप महत्वाची असतात आणि हे आयडेंटिटी म्हणजे हे ओळख तुमचे बँक डिटेल्स किंवा एखादी तुमची बिझनेस अकाउंट ह्या सगळ्यात म्हणजे तुमची ओळखची माहितीवर आधारित असतात. बरोबर, म्हणजे तुमचे बँक डिटेल्स असे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, बिझनेस अकाउंट पण हे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा क्रेडिट डेबिट कार्ड डिटेल्स ह्याच्यावर बेस्ड असतात. म्हणून ह्या घोटाळ्यामध्ये गुन्हेगार तुमची ओळख किंवा तुमचे वैयक्तिक डेटा लाईक आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स तुमच्या माहितीशिवाय गुन्हेगारी किंवा फसवणूक करण्यासाठी वापरतात. सरळ भाषेमध्ये ओळख चोरी होते जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची वैयक्तिक ओळख माहिती जसे की त्यांचे नाव, ओळख क्रमांक म्हणजे पॅन कार्ड वरचे क्रमांक किंवा आधार कार्ड वरचे क्रमांक जे कॉन्फिडेन्शियल असतात ते सगळे किंवा क्रेडिट कार्डचे नंबर त्यांच्या परवानगीशिवाय फसवणूक किंवा इतर गुन्हे करण्यासाठी वापरतात.
आता ओळख चोरी हा का होतात म्हणजे ह्याच्या मागे रिझन काय आहे? का करतात लोक? ओळख चोरी ह्या गुन्ह्यात आर्थिक फायदा मिळवण्यासाठी किंवा क्रेडिट आणि इतर फायदे मिळवण्यासाठी एक पद्धत म्हणून जाणून बुजून एखाद्याच्या ओळखीचे वापर करतात. ओके. आणि कदाचित इतर व्यक्तीचे गैरसोय किंवा नुकसान होऊ शकतो ओळख चोरीमध्ये. ज्या व्यक्तीची ओळख चोरीला गेली आहे त्याला प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात. म्हणजे त्यांना प्रतिकूल परिणाम भोगावे लागतील जर त्यांनी गुन्हेगाराच्या कीर्तीसाठी खोटे जबाबदार धरले गेले असतील. सो आता आपण बघणार आहोत की ओळख चोरी कशी होते. ओळख चोरीचे काही सामान्य मार्ग ज्याद्वारे तुमची ओळख धोक्यात येऊ शकते ते आहेत चोरी झालेले वॉलेट, तुमच्यासाठी व्यत्यय आणणारी पत्रे किंवा पत्रव्यवहार, एटीएम मध्ये तुमचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स स्कीम म्हणजे ते चोरी करणे, आणि फसविणारे फोन कॉल्स, ईमेल्स इत्यादीद्वारे माहितीसाठी फिशिंग, जे तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये धनश्रीने एक्सप्लेन केलेत ऑलरेडी. मग आता येस नेक्स्ट स्लाइड येस. आता हा एक प्रकार इथे मी एक्सप्लेन करणार आहे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्कीमिंग. मग हा मोस्टली ते एटीएम मध्ये आम्ही एटीएम कार्ड वापरतो बरोबर. सो तिकडे हे स्कीमिंग होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. म्हणजे आता तुम्ही हे फोटोमध्ये बघू शकतात की इकडे ते थोडंसं गॅप दिसतंय त्या टेकमध्ये. मग तिकडे मे बी त्या अटॅकरनी किंवा स्कॅमरनी काहीतरी असं टाकलं असेल की ते आपण कार्ड स्कॅन करताना किंवा कार्ड इनपुट करताना ह्या मशीनमध्ये ते सगळे डिटेल्स स्कॅन करतात. मग ह्या स्कॅमसाठी मोस्टली एटीएम कार्डचा उपयोग होतो. एटीएम कार्ड स्वॅप करताना तेव्हा तुमची बँकची किंवा बँक खात्याशी संबंधित सगळी माहिती चोरली जाते आणि ह्या चोरी करण्यासाठी एक विशिष्ट यंत्राचा वापर होतो. त्याला स्कॅनर सारखे वापरतात तुमचे डिटेल्स स्कॅन करण्यासाठी. आणि कॅन यू चेंज द स्लाइड प्लीज? थँक्यू. सो आता फक्त ते कार्ड स्कॅनिंग साठी नाही, ह्याच्यात खूप एटीएम मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रिव्हियस स्लाइड आपण येस थँक्यू. तर फक्त कार्ड स्कॅमिंग नाही, याचं एटीएम मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पण फ्रॉड होऊ शकतात, जसे कॅमेराचा यूज करून किंवा त्या पिन एंटर करताना ते कीबोर्डचा यूज करून त्या टाईपचे पण म्हणजे स्कॅम होऊ शकतो. मग त्यासाठी त्याची माहिती तुम्हाला पुढे आम्ही देणार आहोत पुढच्या सेशनमध्ये. तर स्लाइड चेंज प्लीज. हा. आता ह्या फोटोमध्ये तुम्हाला एक यंत्र दिसते. हा यंत्र ऍक्च्युली स्कीमिंग स्कॅन करण्यासाठी यंत्र आहे. ह्या यंत्राचा वापर करताना आपण म्हणजे हे समजून शकतो की ह्या एटीएम मध्ये स्कॅमिंग टूल आहे की नाही, स्कीमिंग टूल आहे की नाही, ज्याने आपल्या कार्ड स्कीम होतो. तर हे एक म्हणजे एटीएम ची जे एटीएमचे जे जबाबदारी घेतात ते लोक ह्याची स्कीमिंग करतात, स्कॅनिंग करतात. सॉरी. ओके. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. सो नेक्स्ट आहे मॅन इन द मिडल हल्ला. मॅन इन द मिडल हल्ला म्हणजे काय? मॅन इन द मिडल ह्या हल्ल्यामध्ये हल्लेखोर पीडितांशी स्वतंत्र संबंध ठेवतो आणि त्यांच्यामध्ये संदेश पाठवतो जेणेकरून ते एकमेकांशी थेट खाजगी कनेक्शन द्वारे बोलत आहेत. इट मीन्स की दोन लोक बोलतात. आपण कॅन यू चेंज द स्लाइड प्लीज? येस. आता ह्या पिक्चर मधून तुम्हाला नीट कळेल. इथे कसं आहे की दोन लोक बोलतात आणि त्या दोन लोकांच्या कन्व्हर्सेशन मध्ये एक मधला माणूस त्यांचं कन्व्हर्सेशन ऐकतो. मग कसं आहे की जर पहिला माणूस यांनी जर एखादा मेसेज पाठवला सेकंड माणसाला, तर त्याचा मेसेज तो मधला माणूस पण ऐकू शकतो आणि पाहिजे तर तो त्या मेसेजला म्हणजे चेंज पण करू शकतो आणि तो चुकीचा मेसेज दुसऱ्या माणसाकडे जाईल. असं
म्हणजे ह्या अटॅकनी 2 माणसामध्ये गैरसमज वाटतो. ह्या स्कॅमिंग मध्ये पूर्ण संभाषण हल्लेखोरचं नियंत्रित असतात. जर हल्लेखोर म्हणजे जो मधला माणूस आहे तो त्यांचं सगळं बोलणं किंवा सगळं जो ट्रान्झॅक्शन आहे तो ऐकू पण शकतो आणि त्याला चेंज पण करू शकतो. नेक्स्ट स्लाइड. सो आता आपण सोशल मीडियावर होणारे घोटाळे त्याचे काही उदाहरणे बघणार आहोत. आजकाल सगळी लोके सोशल मीडियाचा वापर करतात. लहान मुलांपासून ते मोठी लोक सगळ्यांकडे सोशल मीडिया अकाउंट असतो. पण सोशल मीडियाचा वापर करताना आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागते, कारण सोशल मीडियावर खूप अटॅक्स किंवा हॅकिंग होऊ शकतो. तसे सोशल मीडियावर होणारे फसवणूक थोडेफार आम्ही आता बघणार आहोत. आता जसे तुम्ही ह्या पिक्चर मध्ये बघतात फेक सोशल अकाउंट. आता हा खूप कॉमन झालाय. आपण सोशल मीडियावर एका अकाउंटचे ऍटलिस्ट 3 ते 4 जे फेमस अकाउंट्स असतात त्यांचे 3 ते 4 फेक अकाउंट्स असतातच. लोक या फेक अकाउंटचे कधी कधी एंटरटेनमेंट पर्पज साठी वापरतात, तर कधी कधी लोकांना फसवण्यासाठी पण ही वापरतात. तर आपल्याला त्या अकाउंट्सना फॉलो करताना किंवा त्या अकाउंट्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होताना थोडं काळजी घ्यावी लागते. सो आता नेक्स्ट आहे संशयास्पद मेसेज मीन्स सस्पिशियस मेसेज. असे कधी कधी तुम्हाला अननोन अकाउंट मधून सस्पिशियस मेसेजेस येतात. ते तुम्हाला काही म्हणजे असे प्रॉफिट सारखं काहीतरी तुम्हाला ऑफर्स करतात आणि तुमचे फोन नंबर्स किंवा तुमचे कॉन्फिडेन्शियल डिटेल्स तुमच्याकडून मागतात. मग असे मेसेजेस करून आपल्याला सावधान राहायचं आहे. नेक्स्ट स्लाइड. सस्पिशियस लिंक म्हणजे ह्या लिंक मध्ये तुम्हाला इंस्टाग्राम मधून म्हणजे इंस्टाग्रामचं तुम्हाला इंस्टाग्राम मधून ते फेक अकाउंट वरून लिंक येतील, पण तुम्हाला तो समजणार नाही की तो फेक अकाउंट आहे की ओरिजिनल आहे. मग तुम्हाला म्हणजे कधी कधी ते ब्लू टिक असतात, तर ते ओरिजिनल नसतात, ते थोडेसे फेक क्रिएट केलेले असतात. मग त्या ब्लूटिक ओरिजिनल ब्लूटिक मध्ये आणि फेक मध्ये थोडे फरक असतात, ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील. मग ओके. सो नेक्स्ट इज सेक्सटॉर्शन. हा सेक्सटॉर्शन मोस्टली मुलींवर किंवा लेडीज साठी हा हॅक असतो. याच्यात सायबर गुन्हेगार आकर्षक महिलांचा फोटो वापरून त्यांचा फेक अकाउंट बनवतात. त्यानंतर ऑनलाईन चॅट किंवा व्हिडिओ कॉल करण्यासाठी त्यांना आग्रह करतात. सो त्यानंतर त्यांचा तो फोटोचा वापर करून ते त्याचा दुरुपयोग करतात. आणि म्हणजे जर पहिले ते विक्टिमला ते फोटो सेंड करतात आणि त्यांना म्हणजे असं ब्लॅकमेल करतात की जर त्यांनी पैशाची मागणी करतात, जर त्यांनी पैसे नाही दिले तर त्यांचे ते फोटो किंवा व्हिडिओ ते व्हायरल करतील. मग असं की कुठल्याही लोकांना फोटो देताना किंवा शेअर करताना आपल्याला सावध राहायला पाहिजे. नेक्स्ट. लोन ऍप्स फ्रॉड म्हणजे काय की काही लोनसाठी तुम्हाला मेसेजेस येतात किंवा लिंक्स येतात की तुमचे लोन अप्रूव्ह झाले, पण तुम्ही त्या लोनचं कधी सँक्शन केलं म्हणजे अप्लाय केलेच नसतात. तर त्या टाइमला तुम्हाला ते सस्पिशियस लिंक किंवा मेसेजवर येणारा तो लिंक किंवा फोन नंबर त्याच्यावर तुम्हाला म्हणजे तुम्हाला सावध राहायला पाहिजे. त्या लिंकवर किंवा त्या फोन नंबरवर कृपया कॉल बॅक करू नका किंवा लिंकवर क्लिक करू नका. नेक्स्ट स्लाइड. आणि किंवा ते डॉक्युमेंट्स किंवा डिटेल्स मागतात ते पण अपलोड करू नका दिलेल्या लिंकवर, ते चोरीसाठी असतात. नेक्स्ट आहे USB उपकरण सुरक्षा.
कधी कधी आम्ही दुसऱ्यांची युज केलेलं USB वापरतो. मग ते USB पण वापरताना आपल्याला सावधान राहायला पाहिजे. म्हणजे त्या USB मध्ये असले व्हायरस किंवा असे असे व्हायरस ठेवलेले जातात जे तुमचे कॉम्प्युटरमध्ये टाकताना त्या पेनड्राईव्हला टाकताना अ, ते तुमचे सगळे कॉम्प्युटर मधून डिटेल्स ते पेनड्राईव्ह मध्ये फेच करतात. मग तुम्हाला ते पेनड्राईव्ह वापरताना त्या पेनड्राईव्हला क्लीन करावं लागतील. त्यानंतर ते तुम्ही पेनड्राईव्ह वापरावा. किंवा त्यापेक्षा नवीन पेनड्राईव्ह घ्या आणि त्याला पण एकदा चेक करून घ्या की तो क्लीन आहे की नाही, सेफ आहे की नाही. ओके, नेक्स्ट. गिफ्ट कार्ड घोटाळा. कधी कधी एखाद्याला पैसे देण्यासाठी गिफ्ट कार्डची खरेदी करत आहात. सो ह्याने पण तुम्हाला घोटाळा होऊ शकतो. गिफ्ट कार्ड हे भेटवस्तूंसाठी आहेत, पेमेंटसाठी नाही. सो गिफ्ट कार्ड म्हणजे फॉर एक्झाम्पल Amazon मधून तुम्हाला कधी वाउचर सारखं काही भेटलं, तर असं काही तुम्हाला मेसेजेस आलेत की तुम्हाला हे वाउचर भेटलंय, पण तुम्हाला एवढे पैसे किंवा हे पे करावे लागतील. मग तसेही स्कॅम होऊ शकतात. कारण गिफ्ट कार्ड हे तुम्हाला फक्त गिफ्ट भेटण्यासाठी, तुम्हाला त्यात तुम्हाला काही द्यायला नाही लागत. मग असे पण स्कॅम मध्ये तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल आणि अशा स्कॅमवर तुम्ही बिलीव्ह करू नका. ते जर ओरिजिनल असेल तर तुम्ही त्याला थोडं म्हणजे त्या मेसेजवर विश्वास करण्याचं ते सगळं एकदा बघून घ्या की तो खरंच करेक्ट लिंक मधून आलाय आहे की नाही. सो नेक्स्ट आहे आता एक दुसरा प्रकारचा स्कॅम आहे जे छोटे मुलांसोबत होतो. ते मोठे मोठे गेम्स डाउनलोड करतात आणि त्या गेम्स मध्ये कधी कधी ते लेवल्स वाढवण्यासाठी किंवा नवीन लेवलवर जाण्यासाठी त्यांच्याकडून ते पैशाची हे करतात. जसे आता तुम्ही इकडे बघताय सेकंड फोटोमध्ये, मुले गेम्स तर करण्यासाठी गेम पास खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. मग त्या गेम पास साठी ते पैसे मागतात. मग जेव्हा तुमची मुले तसे गेम खेळतात किंवा त्यासाठी तुमच्या अकाउंट डिटेल्स साठी ते विचारतात, तर तेव्हा तुम्ही ते नीट बघा आणि असे फसवणूकमध्ये त्यांना त्याची खबरदारी घ्या की तुमच्या मुलांसोबत हे होऊ नये. कारण त्याने हॅकर्स तुमच्या मोबाईलची डिटेल्स घेतात. सगळी मोबाईलमध्ये आजकाल सगळी डिटेल्स असतात. तुमची ईमेल आयडी, तुमचे पेमेंट डिटेल्स सगळे असतात. ते हॅकर्स तुमच्या मोबाईलची डिटेल्स घेऊन ते सगळे त्याचा दुरुपयोग करू शकतात. मग इकडे काही खबरदारी दिली आहे. तर कोणतेही ऑनलाईन गेम पातळी खरेदी करण्यापूर्वी कृपया पालकांचा सल्ला घ्या. हे मुलांसाठी आहे की कोणत्याही पास किंवा गेमचं हे असेल ते तुम्ही विदाउट पॅरेंट्सच्या परमिशनने घेऊ नका किंवा काही डिटेल्स त्यांना देऊ नका. हे खूप नुकसान त्याने तुम्हाला खूप नुकसान होईल. मग तसेही पालकांसाठी पण इथे खबरदारी दिली आहे. आपली मुले कोणतेही ऑनलाईन खेळ खेळत आहेत याबद्दल सतर्क राहा आणि कृपया असे खेळ असतात किंवा सुरक्षित असल्याचे सुनिश्चित करा. सो हे पालकांसाठी खबरदारी आहे त्यांच्या मुलांच्या प्रोटेक्शनसाठी. आता आपण बघितलं धनश्री, सचिन आणि स्नेहा यांनी आपल्याला पीपीटीच्या माध्यमातून वेगवेगळे जे ना स्कॅम होतात त्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. त्यांना यानंतर ना असेच आहे ना वेगवेगळे जे स्कॅम होत असतात त्याबद्दल ना आपल्याला युट्यूब व्हिडिओ आहे त्याच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं जाणार आहे. बँक अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले गेल्याच्या, दुसऱ्या कुणाचे तरी केवायसी डिटेल्स वापरून बँकेमध्ये खोटे बँक अकाउंट ओपन केल्याच्या, खोटे सिम कार्ड घेतल्याच्या, खोटे लोन घेतल्याच्या, दुसऱ्या कुणाचं तरी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये दाखल होत आहेत. ऑनलाईन फ्रॉडच्या रोज नवनवीन बातम्या ऐकायला मिळत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फ्रॉडचा एक प्रकार फिशिंग बद्दल थोडक्यात समजून घेणार आहोत आणि आपली फसवणूक होऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी ते थोडक्यात समजून घेणार आहोत. तर फिशिंग म्हणजे काय, तर हे हॅकर्स तुम्हाला ईमेल पाठवतात. त्या ईमेल मध्ये तुम्हाला नोकरीचं, लॉटरी लागल्याचं, फ्री गिफ्टचं असं काहीतरी आमिष दाखवतात.
तुम्हाला तुमचे बँक अकाउंट डिटेल किंवा केवायसी डिटेल अपडेट करण्यासाठी सांगतात. तुम्हाला एखाद्या सर्व्हे मध्ये सहभागी होण्यासाठी सांगतात. तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलची सिस्टीम अपडेट करण्यासाठी सांगतात. त्या मेलमध्ये असलेल्या अटॅचमेंटवर तुम्हाला क्लिक करायला सांगितलं जातं किंवा मेलला रिप्लाय करून मेलमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करून तुमची पर्सनल माहिती, तुमच्या कंपनीची माहिती, तुमचे बँक अकाउंट डिटेल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड डिटेल, मोबाईल नंबर अशी माहिती सबमिट करायला सांगितलं जातं. मेलमध्ये असलेलं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईल मध्ये, तुमच्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करायला सांगितलं जातं. हे हॅकर्स तुम्हाला बँकेच्या नावाने ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांच्या नावाने, गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया साईटच्या नावाने, जॉब ऑफर संदर्भात एखाद्या मोठ्या रेप्युटेड कंपनीच्या नावाने किंवा कधी कधी तुमच्या स्वतःच्या कंपनीच्या नावाने मेल करतात. तुम्हाला फोन केला जातो. फोन करणारी व्यक्ती तुमच्या बँकेतून किंवा तुमच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डच्या कंपनीतून बोलत असल्याचं सांगितलं जातं. तुमचे बँक अकाउंट डिटेल व्हेरीफाय करायचे आहे. तुमच्या अकाउंट मधून तुमच्या परस्पर एखादं ट्रान्झॅक्शन झाले असं वाटतं. तुमचे केवायसी डिटेल अपडेट करायचे आहे. तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवायची आहे. असं काहीतरी सांगून तुम्हाला तुमची पर्सनल आणि तुमच्या बँक अकाउंट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित म्हणजे तुमचं नाव, ऍड्रेस, बँक अकाउंट नंबर, बँकेचा युजर आयडी, पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, क्रेडिट कार्डचा OTP, पिन ही सगळी माहिती विचारली जाते किंवा त्यांनी पाठवलेल्या लिंकवर ही सगळी माहिती अपडेट करायला सांगितलं जातं. आपल्याला खरं वाटावं, आपला विश्वास बसावा ह्यासाठी हे हॅकर्स ईमेल आयडी मध्ये, वेबसाईटच्या नावामध्ये कंपनीच्या एकदम खऱ्या डोमेन सारखंच नाव वापरतात. उदाहरणार्थ गुगलची ऑफिशियल वेबसाईट google.com ही आहे. अमेझॉनची ऑफिशियल वेबसाईट amazon.com ही आहे. आता आपल्याला खरं वाटावं म्हणून हे हॅकर्स गुगलची फेक वेबसाईट google.com.org अशी काहीतरी बनवते. आपल्याला खरं वाटावं म्हणून हे हॅकर्स अमेझॉनची फेक वेबसाईट amazon.com.org अशी काहीतरी बनवतात आणि त्याच नावाने ईमेल अकाउंट क्रिएट करतात. तुम्ही लगेच या ईमेल्सला, मेसेजेसला, फोन कॉल्सला रिस्पॉन्ड करावं. तुम्हाला विचार करायला वेळ मिळू नये यासाठी जर तुम्ही लगेच त्या ईमेल्सला, फोन कॉल्सला, मेसेजेसला रिस्पॉन्ड केलं नाही तर एवढ्या वेळा लिंक एक्सपायर होईल. तुमचं गिफ्ट व्हाउचर परत जाईल, जॉब ऑफर क्लोज होईल, तुमचं बँक अकाउंट, तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिऍक्टिव्हेट होईल असं सांगितलं जातं. डिसेंबर 2022 मध्ये मुंबईमध्ये एक रिटायर्ड व्यक्ती युनियन बँकेच्या वेबसाईटवर आपली एफडीची संदर्भात कंप्लेंट सबमिट करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ती कंप्लेंट सबमिट करताना त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम येतो. चुकून ते दुसऱ्या एका वेबसाईटवर गेले आणि तिथे त्यांनी आपला नंबर शेअर केला. नंबर शेअर केल्यानंतर काही वेळातच त्यांना समोरून कॉल आला आणि त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्यांना व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवली. ती लिंक ओपन करून त्या लिंक मध्ये असलेलं ऍप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायला सांगितलं आणि त्या ऍप मध्ये आपली सगळी पर्सनल आणि बँकेशी संदर्भात माहिती अपडेट करायला सांगितली. त्यांनी त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे ते ऍप आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलं आणि त्या ऍप मध्ये आपली पर्सनल आणि बँकेशी संदर्भात सगळी माहिती अपडेट केली. ही माहिती अपडेट केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या अकाउंट मधून तब्बल 9.5 लाख रुपये डेबिट झाले. मार्च महिन्यात एकट्या मुंबईमध्ये फक्त 2 आठवड्यात केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या 78 तक्रारी दाखल झाल्या होत्या. ह्या हॅकर्सने केवायसी डिटेल्स वापरून खोटे बँक अकाउंट ओपन केले होते, सिम कार्ड घेतले होते. त्याचबरोबर काही लोकांच्या बँक अकाउंट मधून पैसे विड्रॉ केले होते. ज्या लोकांच्या बँक अकाउंट मधून पैसे विड्रॉ केले होते त्यामध्ये 2 अभिनेत्रींचा एक समावेश होता. काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने काही लोकांना एक ईमेल येत होते. जर तुम्ही वरवर पाहिलं तर आपली ईमेल आयडी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा जो खरा ईमेल आयडी अगदी तसाच वाटत होता. पण जर तुम्ही व्यवस्थित चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा खरा ईमेल आयडी डू नॉट रिप्लाय incometaxindia.e-file.gov.in असा आहे. तर हा फेक ईमेल आयडी डू नॉट रिप्लाय incometaxindia.filing.gov.in असा होता. म्हणजे त्या फेक ईमेल आयडी मध्ये फायलिंगच्या अगोदर फक्त ई नव्हता. आता हे हॅकर्स फिशिंगच्या माध्यमातून आपली फक्त आर्थिक फसवणूकच करतात का? तर हे हॅकर्स त्या फिशिंग ईमेल, मेसेजेस, त्याच्यामध्ये असलेल्या लिंक, ऍप आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्या मोबाईल मध्ये, आपल्या कॉम्प्युटर मध्ये, आपल्या लॅपटॉप मध्ये व्हायरस सुद्धा सोडतात. ज्या वेळेला आपण या फिशिंग ईमेल्सवर, मेसेजेसवर, त्याच्यामध्ये असलेल्या लिंकवर, ऍपवर, सॉफ्टवेअरवर क्लिक करतो त्यावेळेला
त्याच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या कॉम्प्युटरमध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये व्हायरस सोडला जातो आणि आपल्या मोबाईलमध्ये असलेला, आपल्या कॉम्प्युटरमध्ये असलेला, आपल्या लॅपटॉपमध्ये असलेला सगळा डेटा करप्ट केला जातो. आपली या हॅकर्सकडून फसवणूक होऊ नये यासाठी कधीही आपल्याला आलेल्या अनोळखी मेल्सवर, मेसेजेसवर, त्यामध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करू नका. कधी त्या अनोळखी मेल्सला, मेसेजेसला रिप्लाय देऊ नका. ईमेलवर, कुठल्याही वेबसाईटवर किंवा फोनवर कधीही आपल्या नेट बँकिंगचा किंवा फोन बँकिंगचा युजर आयडी, पासवर्ड, पिन, ओटीपी शेअर करू नका. कधीही आपल्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा नंबर किंवा इतर कुठले डिटेल्स शेअर करू नका. नेट बँकिंगसाठी नेहमी स्ट्रॉंग पासवर्ड वापरा. आपल्या इतर ऑनलाईन अकाउंटचा पासवर्ड आणि नेट बँकिंगचा पासवर्ड नेहमी वेगळा ठेवा. पासवर्ड वरचे वर बदलत राहा. त्याचबरोबर सहज कुणाच्याही लक्षात येतील अशा, उदाहरणार्थ नाव, टोपण नाव, जन्मतारीख, या गोष्टी पासवर्ड मध्ये वापरू नका. शक्यतो सायबर कॅफे किंवा बाहेर कुठल्या कॉम्प्युटरवर किंवा पब्लिक वायफायचा ऍक्सेस घेतलेला असताना नेट बँकिंग ट्रान्झॅक्शन करू नका. आणि समजा केलं तर व्हर्च्युअल कीबोर्डचा वापर करा. आणि ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झाल्यानंतर वेब ब्राउझर मध्ये जाऊन ब्राउझिंग डेटा डिलीट करा. जर तुम्हाला केवायसी किंवा इतर कुठलीही माहिती बँकेच्या किंवा क्रेडिट कार्ड कंपनीच्या वेबसाईटवर अपडेट करायची असेल तर तुम्ही जी वेबसाईट ऍक्सेस करत आहात ती वेबसाईट खरोखर त्या बँकेची किंवा त्या क्रेडिट कार्ड कंपनीची ऑथोराइज वेबसाईट आहे का याची अगोदर खात्री करा. वेबसाईटची सुरुवात HTTPS ने व्हायला हवी. HTTPS मध्ये यस चा अर्थ तुम्ही जी वेबसाईट वापरता ती वेबसाईट सुरक्षित आहे असा होतो. तुमचा पर्सनल मोबाईल नंबर बँकेमध्ये रजिस्टर करा. मोबाईल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होईल, समजा जर तुमच्या बँक अकाउंट मधून तुमच्या परस्पर एखादं ट्रान्झॅक्शन झालं तर तुम्हाला लगेच त्याचा मेसेज येईल आणि तुम्ही वेळी सावध व्हा. तुमच्या नेट बँकिंग, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मध्ये इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन नेहमी डिसेबल ठेवा. ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला ते अनेबल करा आणि काम झाल्यानंतर परत डिसेबल करा. तुमचा नेट बँकिंगचा युजर आयडी आणि पासवर्ड कधी ब्राउझर मध्ये, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल मध्ये सेव्ह करू नका. त्यामुळे काय होईल, जर समजा तुमचा मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप हरवला, दुसऱ्या कोणाच्या तरी हाताला लागला किंवा हॅक झाला तरी त्यांना तुमचं नेट बँकिंग अकाउंट लॉग इन करता येणार नाही. तर ही होती फिशिंगच्या माध्यमातून हॅकर्स ऑनलाईन फसवणूक कशी करतात आणि आपली फसवणूक होऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दल थोडक्यात माहिती. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. दिवसेंदिवस तर जसं की आता आपण या युट्यूब व्हिडिओमध्ये पाहिलं की ऑनलाईन फ्रॉड मधील एक प्रकारची शिक बद्दल की कसे हॅकर्स आपल्याला ईमेल्स आणि मेसेज मध्ये लिंक पाठवतात. तसेच आपल्याला लॉटरी आणि गिफ्टचे आमिषही सुद्धा दाखवतात. या लिंकद्वारे ते आपल्याला फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरस टाकतात आणि आपल्या फोन आणि लॅपटॉप मधला डेटा करतात. तर अशी फसवणूक आपल्या बरोबर होऊ नये तर त्यासाठी आपण काही काळजी घेते. पहिलं म्हणजे कधीही कोणत्याही अनोळखी ईमेल, मेसेजमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करते. आपल्या नेट बँकिंगचा युजर नेम, पासवर्ड आणि ओटीपी कुठेही आणि कोणाशीही शेअर करू. तसेच आपल्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा नंबर सुद्धा कोणाशीही शेअर करू. नेट बँकिंगसाठी स्ट्रॉंग पासवर्ड वापरा आणि तो वरच्यावर बदला. नेट बँकिंगच्या पासवर्ड मध्ये कधीही आपले नाव किंवा बर्थडे टाकतो. कधीही आपल्या नेट बँकिंगचा किंवा कोणताही पासवर्ड फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये स्टोअर करा. तर आता आपल्याला अपर्णा G20 सायबर जैसे कि आप लोगों ने स्टार्टिंग से देखा, इतने सारे लोगों ने आपको प्रेजेंट किया है कि कैसे तरीके के फ्रॉड्स होते हैं, कैसे स्कैम्स होते हैं, कैसे एक छोटे से मैसेज से हमारे बैंक अकाउंट के डिटेल्स चले जाते हैं. तो इसी फ्रॉड या स्कैम्स के ऊपर स्टे सेफ ऑनलाइन करके एक वेबसाइट है जहाँ पे एक G20, अगर आपको पता रहेगा आजकल G20 कैंपेन वगैरह हो रहे हैं, तो उसके थ्रू एक अवेयरनेस वेबसाइट उन्होंने लॉन्च किया है जिससे कुछ चीजें हमने ये प्रेजेंटेशन में डाले हैं ताकि हम आपको बता सकें. तो अगर आप देखेंगे तो G20 के ये वेबसाइट में हमें कई सारी चीजें ऐसे इंफॉर्मेशन मिल रहा है जिससे अपने को पता चलता है कि जैसे कि ATM हो गया, जैसे मैसेजेस हो गए, जैसे ईमेल्स हो गए, फोन कॉल्स हो गए, इससे क्या क्या स्कैम्स हो सकते हैं इसके बारे में हमें इंफॉर्मेशन मिला है. तो उसमें से हमने कोई टॉपिक्स इस प्रेजेंटेशन में डाला है. जैसे अगर आप देखेंगे कि फ्रीक्वेंटली हम सबके पास, आजकल सभी के पास डेबिट कार्ड, ATM कार्ड सब कुछ होता है. जैसे कि लोग ने पीपीटी में धनश्री ने भी बहुत अच्छे तरीके से एक्सप्लेन किया कि ATM में क्या क्या फ्रॉड हो सकता है. तो इस चीज पे उन्होंने वेबसाइट में भी बहुत सारे जानकारी दी है. तो अगर आप देखेंगे
एटीएम में कैसे तरीके के फ्रॉड हो सकते हैं। जैसे कि अगर आप एक कोई एटीएम में जाते हैं पैसे निकालने के लिए, तो ऐसे बोला गया है कि बहुत सारे लोग ऐसे हैं जो आपको देखते हैं, आपको ऑब्जर्व करते हैं कि ये इंसान अभी एटीएम के अंदर जा रहा है, इनके पास हाथ में ये क्रेडिट कार्ड या डेबिट कार्ड है, ये अभी अंदर जाने वाला है। तो वो लोग आप ही के साथ क्यू में खड़े रहते हैं और दूर से आपके एटीएम पिन जब आप डालते हो एटीएम मशीन में तो वो देखते हैं। वो देखने के बाद जैसे ही आप चले जाते हो तो वो लोग अंदर जाके अपने डेबिट कार्ड या फिर एटीएम या फिर ऑनलाइन मोड में वेबसाइट में जाके आपके एटीएम पिन डाल के आपके बैंक अकाउंट से पैसा निकाल सकते हैं। अगर दूसरा चीज अगर आप देखेंगे, जैसे कि धनश्री ने बताया था उस इमेज में कि एटीएम मशीन में ऐसे बहुत सारे जगह है जहाँ पे वो लोग कैमरा लगाते हैं, या फिर अगर आप देखेंगे जहाँ से हम कार्ड इंसर्ट करते हैं, एटीएम कार्ड डालते हैं, वो जगह पे वो लोग एक मैग्नेटिक स्ट्रिप रखते हैं, जिससे आपके कार्ड के जो ब्लैक कलर की पट्टी होती है, जो मैग्नेटिक स्ट्रिप होती है, उससे उनकी जो डिवाइस है उसमें आपकी सारी इंफॉर्मेशन स्कैन हो सकती है। वो एक तरीके के एटीएम स्कैम हम बोल सकते हैं। और दूसरा चीज है कि ऐसे कई सारे डिवाइसेस है, जैसे कि एटीएम मशीन में कभी कभी आपके कार्ड फंस जाते हैं, तो उस कार्ड फंसने की वजह से कोई कोई ऐसे डिवाइस है जिससे आपके कार्ड फंसा जा सकता है और उसमें से बाद में आपके अकाउंट की एक्सेस मिल सकती है। तो दूसरा हो गया कि कभी कभी पैसे निकलते नहीं है एटीएम से, तो फ्रॉडस्टर्स या स्कैमर्स क्या करते हैं कि कुछ ऐसे डिवाइस एटीएम मशीन के अंदर लगाते हैं जिससे आपके पैसे वहीं पे मतलब अटक जाए, और फिर अगर आप बाद में निकाल पाए, अगर आपको पैसा ही नहीं आ रहा है तो आप चले जाएंगे, बट आपको पता नहीं है कि सच में अगर वो पैसा है या नहीं है या फिर अटक गया है। तो आपके बाद जो भी जाएंगे अंदर, तो उनके हाथ में आपके पैसे जाने की बहुत सारी चांसेस है। और इसके अलावा जैसे कि अभी ऑनलाइन मोड मतलब वेबसाइट में जाके हम जैसे कि अगर आप देखेंगे बहुत सारे बैंक्स के अभी ऑनलाइन होते हैं, जैसे कि इंटरनेट बैंकिंग हो गया, तो वेबसाइट में बहुत सारे ऐसे फ्रॉडस्टर्स स्कैमर्स क्या करते हैं कि आपके वेबसाइट हैक करते हैं, आपके बैंक की वेबसाइट हैक करके वो लोग आपके अकाउंट की एक्सेस लेके आपके बैंक अकाउंट से पैसे डेबिट कर सकते हैं। तो ये हो गया एक तरीके का एटीएम। जैसे कि अगर आप देखेंगे कि कई बार हम जाते हैं, अगर पहले बार या दूसरी बार अपने को जब एटीएम कार्ड या डेबिट कार्ड मिलता है तो अपने को बराबर से वो इस्तेमाल करने आता नहीं है, तो हमें किसी की जरूरत पड़ती है। तो तब अगर कोई अपने साथ आता है और अपने को हेल्प करता है, तो हमारे बाजू में खड़े रह के वो लोग अपने को बताते हैं कि एटीएम कार्ड डेबिट कार्ड कैसे यूज करना है। तो इस तरीके से इस चांस मतलब यूज करके वो लोग अपने एटीएम पिन के जान के वो लोग बाद में अपने बैंक अकाउंट से पैसा डेबिट कर सकते हैं। तो ये एक तरीके के फ्रॉड हो गए या स्कैमर्स हो गए जो मतलब दिन रात होते रहते हैं लेकिन हमको पता नहीं चलता है। ये हो गया एटीएम। तो अगर आप मुझे पूछेंगे कि एटीएम मशीन से अभी पैसे निकालने नहीं चाहिए क्या, जाना ही नहीं चाहिए या फिर विश्वास ही नहीं, बट अपने को इतना ख्याल रखना चाहिए कि हम आजू बाजू के लोग हमें ऑब्जर्व कर रहे हैं कि नहीं। अगर हम एटीएम मशीन से पैसा निकालने जा रहे हैं तो बराबर पैसा निकल रहा है या नहीं, या फिर कार्ड बराबर से निकल रहा है नहीं, या फिर कुछ कैमरा के लिए आप चेक कर सकते हो। भले ही वी हैव सिक्योरिटी गार्ड एटीएम मशीन के अंदर, ऐसे बहुत सारे फ्रॉड अभी भी होते रहते हैं। एटीएम फ्रॉड के अलावा और कौन सा फ्रॉड है, अगर हम बोलेंगे कि कोरियर फ्रॉड, तो हम आजकल बहुत सारे चीज कोरियर करते हैं, जैसे कि कॉमन पीपल मतलब कोई भी इंसान कोरियर कर सकता है। तो अगर आप देखेंगे तो बहुत सारे लोगों को ऐसे कोरियर के मामले में फोन कॉल्स आते हैं, ऐसे बोलते हैं कि हम पुलिस से फोन कर रहे हैं या फिर हम नारकोटिक्स सीबीआई से फोन कर रहे हैं और आपके कोरियर में ये चीज हमें मिला है तो आपको यहाँ आके लेना पड़ेगा या फिर आपको फाइन भरना पड़ेगा। ऐसे सब चीज अलाउड नहीं है। तो ऐसे बहुत सारे स्कैम्स होते हैं, फोन कॉल्स आते हैं हमें, फिर हम डर के मारे, हमें वो टाइम पे कुछ समझ नहीं आता है क्योंकि हम डरे हुए रहते हैं, तो वो टाइम पे हम अपने बैंक डिटेल्स, अपने पर्सनल डिटेल्स सब शेयर करते हैं ताकि हम फंस ना सके। बट देन ऐसे लोग मतलब पुलिस बन के या फिर सीबीआई बन के हमें स्कैम करते हैं और हमसे इंफॉर्मेशन, अब हमारे इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट्स लेके हमें ब्लैकमेल भी कर सकते हैं। तो ऐसे बहुत सारे सिचुएशंस है जहाँ पे हमें ऐसे कॉल्स आके हमारे साथ फ्रॉड हो सकता है। तो अगर दूसरा चीज देखेंगे तो स्मिशिंग, तो बहुत सारे ऐसे वेबसाइट से आपको लिंक्स आते रहेंगे, ऐसे बोलते रहेंगे कि आपको ये चीज पे इतना डिस्काउंट मिला है, ऑफर्स है, आपको लेना चाहिए, ऐसे बहुत सारे मैसेजेस आते हैं। तो उस मैसेजेस पे अगर हम क्लिक करेंगे और वो लोग बोल रहे हैं कि आप लोग को ये ऐप डाउनलोड करना चाहिए, या फिर अगर आप देखेंगे कोई वेबसाइट में अगर हम कुछ लिंक पे क्लिक करें तो वो कोई और वेबसाइट पे ही लेके जाता है जिसमें बहुत सारे एडवर्टाइजमेंट्स आते हैं जो कि मतलब संबंध ही नहीं रहेगा कुछ। तो ऐसे वेबसाइट के थ्रू हमारे पर्सनल डिटेल्स हम
एक्चुअली ऐसे देखा गया है कि मतलब हम जो भी वेबसाइट वगैरह लॉग इन करते हैं तो गूगल के थ्रू हमारे लोकेशन, मतलब हम कहाँ से ये वेबसाइट चेक कर रहे हैं, ये भी चीज हम शेयर कर रहे हैं एआई टेक्नोलॉजी यूज करके। तो इस तरह से हम बहुत सारे हमारे पर्सनल डिटेल्स, पर्सनल इंफॉर्मेशन शेयर करते जा रहे हैं। तो इस चीज की वजह से हमारे कंप्यूटर्स में काफी वायरस आते हैं, मैलवेयर अटैक्स होता है, तो कोई बोलते हैं कि हमें एंटीवायरस डालना चाहिए। तो ये सब चीज एक तरीके की साइबर क्राइम हो गई है। तो इसके अलावा फ्रॉड अलर्ट, तो हमको बहुत सारे टाइम ऐसे मैसेजेस आते हैं कि हमें लकी ड्रॉ मिला है, या फिर जो भी मतलब ऐसे इन्वेस्ट करते हैं मनी लकी ड्रॉ में एंड ऑल, तो वो सब लोगों को ऐसे मैसेजेस आते हैं और फिर वो लोग हमें बैंक के डिटेल्स मांगते हैं ताकि हम हमें वो लोग पैसे दे सकते हैं या फिर पैसा डिपॉजिट कर सकते हैं। तो ऐसे सारे चीजें में हम अपने बैंक अकाउंट, बैंक डिटेल्स जब हम शेयर करते हैं तो या फिर कोई लिंक पे हम क्लिक करें तो हमारी डिटेल्स उनके पास जाते हैं और वो लोग अपने पैसा डेबिट कर सकते हैं। ऑनलाइन शॉपिंग फ्रॉड, तो आजकल अगर आप देखेंगे तो हर एक चीज हमें ऑनलाइन मिलती है, जैसे कि हम जाके देखने की जरूरत नहीं है। बट ऑनलाइन शॉपिंग में ये चीज होता है कि हमें कोई चीज आंख से देखा नहीं जाता है खरीदने के पहले। ऐसे काफी सारे लोग हैं कि जो अभी भी ऑनलाइन शॉपिंग में बिलीव नहीं करते, लाइक नहीं मानते ही नहीं है हम ऑनलाइन शॉपिंग हम जाके देख के ही खरीद के लाएंगे, ऐसे भी लोग हैं। बट अगर आप देखेंगे तो वैसे लोग बहुत कम हैं, बट ऑनलाइन शॉपिंग में आजकल लोग ज्यादा फोकस करते हैं कि हम क्यों जाएं, हमें ऑनलाइन सब मिल ही रहा है तो हम ऑनलाइन शॉपिंग कर सकते हैं करके। तो अगर आप देखेंगे तो अमेजोन हो गया, फ्लिपकार्ट हो गया, ये सब वेबसाइट्स के बहुत सारे फेक वेबसाइट्स है। हमें पता भी नहीं चलेगा कि हम कौन से वेबसाइट में जाके कहाँ से ऑर्डर कर रहे हैं। तो हम ऐसा नहीं बोल सकते हर एक वेबसाइट स्कैम्ड है, बट देन हर वेबसाइट सच्चा भी हो ऐसा जरूरी नहीं है। तो ऐसे बहुत सारे वेबसाइट्स है जो कि बहुत फेक है। तो अगर आप देखेंगे अमेजोन में भी अगर हम कुछ चीज खरीदने जाते हैं तो वहाँ पे फोटोज रहते हैं, रिव्यूज रहते हैं कि ये प्रोडक्ट बहुत अच्छा है, ऐसे बहुत कम पैसे में बहुत प्रोडक्ट्स अच्छा है, ऐसे सब बहुत सारी चीज हमें देखने मिलेगा। तो ये सब एक टाइप ऑफ क्राइम बोल सकते हैं या फिर फ्रॉड बोल सकते हैं। अगर आप सुने रहेंगे तो अमेजोन में बहुत सारे ऐसे, अमेजोन, फ्लिपकार्ट, ऐसे बहुत सारे ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट में हमें कंप्लेंट्स मिलता है कि मैंने ये चीज ऑर्डर किया लेकिन कोई और चीज ही आया। तो ऐसे सब चीज फ्रॉडस्टर्स या फिर स्कैमर्स कर सकते हैं। बट ऐसा बोला जाता है मतलब ऑनलाइन शॉपिंग के फायदे भी है बट नुकसान भी है। बट इट ऑल डिपेंड्स कि हमें कितनी जानकारी है ऑनलाइन शॉपिंग के बारे में और हम कितनी सेफली हम ऑर्डर करें या फिर हम कितना ख्याल रखते हैं अपने पर्सनल डिटेल्स के बारे में। तो अगर आप देखेंगे तो ये सब अमेजोन, फ्लिपकार्ट, इसमें सब कोई पेमेंट में अगर हम पैसा भरने जा रहे हैं तो वो लोग डेबिट कार्ड डिटेल्स मांगते हैं, यूपीआई आईडी मांगते हैं एंड और भी बैंक के डिटेल्स मांगते हैं कि हम ऑनलाइन पेमेंट करें। तो वो सब हमारे ऐप में ऑलरेडी रहता है। तो ऐसे बहुत सारे चांसेस है कि हमारे ऐप या सॉफ्टवेयर करप्ट होके फ्रॉडस्टर अपने बैंक अकाउंट से पैसा ले सकता है यूजिंग दैट डेबिट कार्ड का पर्सनल डिटेल्स। और अगर हम कहीं और जाते हैं, कहीं और घूमने गए या फिर कहीं और होटल में स्टे करने गए, वहां के वाईफाई अगर हम यूज कर रहे हैं और उसके थ्रू अगर हम ऑनलाइन शॉपिंग करें तो वो वाईफाई हम हमेशा बोल नहीं सकते कि ये वाईफाई बहुत सिक्योर्ड है, हमारा डिटेल्स कोई शेयर नहीं कर रहा है, ये सिर्फ मेरे ही लैपटॉप में, ऐसे हम बोल ही नहीं सकते क्योंकि वाईफाई कहीं और का है। और हम अगर वहां जाके हमारे पर्सनल डिटेल्स डाल के ऑनलाइन शॉपिंग कर रहे हैं या कुछ भी कर रहे हैं तो ऐसा पॉसिबिलिटी है कि हमारे डेटा की कहीं और भी चले जाएगा, लाइक किसी गलत इस्तेमाल करने के लिए हमारा डेटा जा सकता है। और इसके अलावा अगर आप देखेंगे तो आइडेंटिटी थेफ्ट, ओरब स्टोरी जो था मतलब पीपीटी में, तो वही है कि हमारे पर्सनल डिटेल्स, हमारे पर्सनल डेटा वगैरह कोई और यूज करके साइबर अटैक कर सकता है। तो अगर ये सब चीज अगर आपको समझा कि कैसे तरीके के फ्रॉड्स हो सकते हैं, कैसे तरीके के क्राइम्स हो सकते हैं ऑनलाइन मोड में, डिजिटल मोड में, तो हम इसे रिपोर्ट कैसे करें। तो हमारा एक नेशनल साइबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल है, ये एक वेबसाइट है, गवर्नमेंट वेबसाइट है, जहाँ पे हम अपना अगर हमारे साथ ऐसा कुछ फ्रॉड हो चुका है तो हम रिपोर्ट कर सकते हैं और वो लोग नेसेसरी एक्शन ले सकते हैं। अगर आप देखेंगे तो इसमें इस साइबर क्राइम में हमारे पास नंबर भी है पुलिस का, दैट इज 112, इवन वुमेन हेल्पलाइन नंबर भी है। तो साइबर क्राइम सभी के लिए है, औरतों के लिए तो और ज्यादा मतलब है हानिकारक, और इवन सबके लिए है ये साइबर क्राइम। तो अगर आप देखेंगे तो हमारे पास ये वेबसाइट में कंप्लेन करने की पोर्टल भी है, फाइल कंप्लेंट जो है वो टैब में अगर आप क्लिक करेंगे तो वो लोग अपने पर्सनल डिटेल्स मांगेंगे, जहाँ पे हमारे साथ अगर कुछ फ्रॉड हुआ है
तो वो लोग उसकी जानकारी लेंगे और उसके हिसाब से वो लोग अपना एक्शन लेंगे. तो दिस इज द वेबसाइट. सो थैंक यू. अगर आपको इससे भी ज्यादा और इन्फॉर्मेशन चाहिए तो ये जो वेबसाइट है staysafonline.in, ये वेबसाइट से आपको और भी अधिक जानकारी मिल सकती है कि इस टॉपिक्स के अलावा, ये सब चीजें के अलावा और भी बहुत सारे ऐसे फ्रॉड्स, ऐसे स्कैम्स है जो हमें पता भी नहीं चलता है. सो दिस इज इट विद G20 अवेयरनेस का जो वेबसाइट है, उसमें से हमने कुछ टॉपिक्स उठा के आपको ये पीपीटी के थ्रू एक्सप्लेन किया है. सबको समझा? ये सब करना. थैंक यू. सो अगर आप देखेंगे तो हम स्टार्टिंग से पीपीटी या स्पीच हो गया या कुछ भी हो गया, तो हम ये सब टॉपिक्स स्कैम्स के बारे में पढ़ते आ रहे हैं. तो इसके अलावा अगर ये सब जानकारी है अपने पास, तो अगर नहीं होना चाहिए ऐसे सब, तो ये सब के लिए हम एक सेफ्टी मेजर क्या लेंगे? तो उसके लिए वी हैव निखिल, वी हैव गौरी, जो हमें एक्सप्लेन करेंगे कि हमें क्या सेफ्टी मेजर्स लेना चाहिए. तर आपण आता ह्याच्यामध्ये फ्रॉड कसे होतात आणि स्कॅम कसे होतात ते बघितलं. सो ते वाचण्यासाठी आपण जे सेफ्टी मेजर्स घेतले पाहिजेत आपल्या साईडने, की आपण कोणत्या प्रकारची काळजी घेऊ शकतो जेणेकरून आपण ह्यात फसणार नाही, ते बघूया. की आपण कधीही अशा फ्रॉड वेबसाईट तसेच ऍप्सच्या जाळ्यात अडकू नये. ह्यासाठी आपण त्यांची अधिक माहिती करून घेण्याची गरज आहे, ज्याने तपास करावा मागची पुढची प्रोसेस करण्याआधी. परत जसं की आपण कोणत्याही बँकेत लोनसाठी अप्लाय करतो, होम लोन, कार लोन कोणतंही असो, तर तेव्हा कुठलीही रिअल लोन देणारी बँक आपल्याकडून वेगळी प्रोसेसिंग फी मागत नसते. आपल्याला जे लोन मिळतं त्यातूनच ती कट होत असते. तर त्या बाबतीतही आपण थोडीफार चौकशी करावी. कधी कधी बँकेच्या नावाने कॉल करून आपले बँक डिटेल मागणाऱ्या फ्रॉड सोबत आपण कधीच आपली कोणत्याच प्रकारची डिटेल शेअर करताना आधी तपासावं की खरंच तो कॉल तितका लेजिटिमेट आहे की नाही, आणि स्वतः बँकेत जाऊन ह्याची चौकशी करून बँकेकडे चौकशी करावी की खरंच असा ह्या दरम्यान काही कॉल आला होता, गरज आहे असं काही हे करण्याची की नाही ते. परत ईमेलद्वारे लिंक देऊन आपला बँक पासवर्ड डिटेल अपडेट करण्यास कधी कधी आपल्याला मेल्स येतात. तर अशा फ्रॉड पासून सुद्धा आपण वाचलं पाहिजे. कुठल्याही हॉटेल, रेस्टॉरंट सारख्या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचं पेमेंट करताना जेव्हा बँक डिटेल शेअर करतो, तेव्हा खरंच ती जागा तितकी सुरक्षित आहे की नाही ह्याची सुद्धा आपण दक्षता पाळली पाहिजे. आणि जसं की आपण प्रत्येक अकाउंटसाठी नेहमी पासवर्ड सेट करतो, तर ते वेगवेगळे असले तर आपल्याला जास्त काळजी घेण्याची ह्यासाठी गरज आहे की जेणेकरून मोठं नुकसान होण्यापासून वाचेल. पुढचे काही मुद्दे आपल्याला निखिल समजवेल. थँक्यू गौरी. नमस्कार सगळ्यांना. तर जसं तुम्हाला गौरी यांनी सांगितलं की डिजिटल फ्रॉड पासून आपल्याला सांभाळण्यासाठी काय काय मुद्दे दक्षता घ्यावी लागते, तर त्यात काही मुद्दे मी मांडणार आहे की ज्यातून तुम्ही अजून सुरक्षित राहू शकता. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की तुम्हाला जे ईमेल किंवा मेसेजेस येतात त्याच्यामध्ये लॉटरी किंवा डिस्काउंट ऑफर्स येतात किंवा काही पुरस्कार तुम्हाला भेटणार आहेत असे येतात, तर त्यामध्ये तुम्ही कधीही अशा प्रकारच्या लिंक्सवर क्लिक करू नये. तर दुसरा मुद्दा आपला असा आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटर यूज करत असाल, तर त्यामध्ये तुम्ही इंटरनेट सर्फिंग करताना, इंटरनेट ब्राउझिंग करताना कधीही पर्सनल कोड जो असतो तो कधीही उपयोग करायचा नाही पर्सनल कोडचा. आणि तिसरा मुद्दा आपल्याकडे असा आहे की एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादं ऍप्लिकेशन असेल, ते तुम्ही स्कॅन करताना नेहमी पेड अँटीव्हायरस जे असतात त्याचा तुम्ही वापर करा. जे मार्केटमध्ये असतात पेड अँटीव्हायरस, त्या सॉफ्टवेअर शूट त्यांचाच नेहमी उपयोग करावा. यापुढील मुद्दा आहे माझा की एखादं जे सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन असेल ते नेहमी एखाद्या विश्वासू साईटवरनच तुम्ही डाउनलोड करावं. एखाद्या फ्रॉड साईटवरून कुठले ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करू नये. आणि शेवटला मी असं सांगेन की एखाद्या व्यक्तीचा जर तुम्ही कम्प्युटर यूज करत असाल, तर तुम्ही नेहमी ऑनस्क्रीन कीबोर्ड जो असतो किंवा व्हर्च्युअल कीबोर्ड ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर करावा. कारण अन्यथा तुम्ही जो एक्सटर्नल कीबोर्ड असेल तुमच्या कम्प्युटरचा किंवा लॅपटॉपचा, त्याच्यावर जर तुम्ही पासवर्ड शेअर केला तर कधी कधी त्यावर एक शीट लावलेली असते किंवा एखादी जाळी किंवा ज्यावर तुम्ही पासवर्ड जेव्हा शेअर करता तर तुमचे फिंगरप्रिंट त्यावर येतात आणि ते यूज करून
एखादा हॅकर किंवा मग ज्याचं तुम्ही कम्प्युटर हातात आहे ते तुम्ही तो पासवर्ड यूज करू शकतात आणि इन्फॉर्मेशन तुमची घेऊ शकतात किंवा तुमचा पासवर्ड यूज करू शकतात. तर हे काही मुद्दे आहेत जे तुम्हाला डिजिटल फ्रॉड पासून वाचवू शकतात. याची तुम्ही आपल्या आयुष्यात अंमलबजावणी करावी आणि हे तुम्ही जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करावं, ज्याच्याने डिजिटल फ्रॉड पासून आपणही आणि आपल्यासोबत जे काही असतील तुमचे अधिक व्यक्तिमत्व जे सुरक्षित राहू शकतात. आणि यापुढे मी जे धीरज आहेत माझे सहकर्मी त्यांना सेशन हे करतो व कॅरी ऑन करण्यासाठी बोलतो. तर ओव्हर टू यू धीरज. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. इथे जमलेल्या सर्व शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मी आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. आमच्या सर्व सहकाऱ्यांनी जी माहिती सांगितली व काळजी घ्यायला सांगितली ती तुम्ही सर्व मन लावून ऐकलंच असाल अशी आशा बाळगतो. आता सांगितलेली सर्व माहिती तुम्ही तुमच्या माध्यमातून सुद्धा दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा व त्यांना जागरूक करा. तसेच UWCचे सर्व सभासदांचे सुद्धा आभार मानतो. असे काही तुमच्या सोबत घडू नये याची काळजी घ्या. वरील सर्व गोष्टी तुम्ही फॉलो कराल अशी आशा आहे. तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये एक फीडबॅक लिंक दिली आहे. अपर्णा मॅम, येस. ती तुम्ही भरा आणि तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत एक डिजिटल सर्टिफिकेट अवेलेबल होईल. थँक्यू सो मच धीरज. सगळ्यांना धन्यवाद. होप सो तुम्हाला जे काही आम्ही सांगितले, जे काही PPT स्पीच वगैरे दिले त्यांनी तुम्हाला काहीतरी कळलं आणि हे तुम्हाला खूप उपयोगात येणार असं मला वाटतंय. जर तुम्हाला काही डिस्कस करायचंय, जर तुमच्या बरोबर असं काही क्राईम घडलंय तर तुम्ही इकडे सांगू शकता. तोपर्यंत सगळ्यांना म्हणजे टीचर्सना आणि सरांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा फीडबॅक फॉर्म फिल करा. आणि तोपर्यंत जर तुमच्या बरोबर असं काही क्राईम घडलंय, तुम्हाला काही शेअर करावंय, तुम्हाला काही विचारायचंय, जर क्वेश्चन्स आहे तर तुम्ही सांगू शकता. हाय. ऍक्च्युली मी जरा जॉब बघत होतो ना, तर मला खूपच फ्रॉड कॉल आलेले जॉब मधून. ते लोक मला कॉल करायचं, सर तुमची जॉब लागलेली आहे एअरपोर्ट मध्ये आणि तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू द्यायसाठी यायला हवे मुंबई आणि तुम्हाला 1800 भरावं लागेल फक्त ID जनरेटसाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय असं तो रिफंड होईल. फक्त ते आम्ही ठेवतो अशासाठी की म्हणजे आम्ही काय डिपॉझिट घेत नाही तुमच्यासोबत, त्यामुळे आम्ही ठेवतो आणि तुम्हाला रिफंड होईल. मी बोललो, मॅडम तुम्ही माझं प्रोफाईल कुठून बघलं? त्याने सांगितलं Naukri.com. मी सांगितलं त्याच्यामध्ये डेझिग्नेशन काय होतं? तो बोला आम्हाला माहित नाही, आम्ही फक्त बघितलं असं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे. तर बोलला अच्छा तुम्ही बघितलं असेल ना, तर मला सांगा तुम्ही माझा एक्सपर्टीज मध्ये कशामध्ये आहे. त्याने कॉलेज कट केलं. म्हणजे ते लोकांना म्हणजे कोणीही वेबसाईट आपण व्हिजिट करतो ना, Naukri.com, Shine.com, LinkedIn, ते लोक प्रोफाईल उचलतात आणि बघतात हा याला रिक्वायरमेंट आहे. ते लोक कॉल करतात की हा बाबा तुम्हाला मी हायर करतोय, तुम्ही एवढे एवढे पैसे भरा आणि तुम्हाला जॉब भेटेल. आणि त्या दिवशी नंतर ना मला खूपच कॉल आले, आय एम कॉलिंग फ्रॉम टॉप हायरिंग, तुम्हाला जॉब भेटेल. आणि इव्हन Naukri.com पासून पण कॉल आलेला. तर सांगितलं की मी Naukri.com पासून बोलतोय आणि तुमच्या प्रोफाईल बघितलाय मी आणि तुमच्या प्रोफाईल आणखी SCL, TCS आणि इन्फोसिस साठी आम्ही पाठवणार आहे. पण तुमच्यासाठी फक्त एक ID जनरेट होईल, त्यासाठी तुम्हाला 1800 भरावं लागेल आणि मी लिंक पाठवते, तुम्ही त्याच्यामध्ये पे करा. बोला ओके मॅडम. आणि असं खूप झालेलं आहे, माझ्या मित्राला पण झालेलं रिसेंटली. त्याला कॉल आलेला आणि OTP शेअर करायला सांगितले त्यांनी परत मला कॉल केला, सांगितलं की भावा असं झालेलं आहे, ते म्हणतंय की OTP शेअर करायसाठी. आणि त्याचा लिंक होता तो HTTP होता, HTTPS नाही होता. मी त्याला सांगितलं की नको, तू असं काय करू नको, तुझे पैसे जाणार आहे. त्याने मेसेजवर सगळं डिलीट केलं आणि त्याला ब्लॉक केलं. आणि याचं खूप प्रमाणे झाली, मला मेल पण आलेला आहे त्यासाठी. आणि त्याला लॉट्स ऑफ फॉलोअर घेत होते की सर तुम्ही जॉईन काय ना करत आहे, काय झाला, काय तकलीफ आहे. अगदी बरोबर, असंच होतं. इव्हन मला पण किती ऑनलाईन शॉपिंग साईट्स मधून मला पण लिंक येतात आणि रोज मला HDFC मधून कॉल येतात
बोलतात की तुम्ही तुमचा नंबर द्या, आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड देतो, डेबिट कार्ड देतो. तर असं खूप सारं स्कॅम्स होतच असतं. पण आपल्याला सतर्क राहायला पाहिजे की हा कॉल फ्रॉड आहे की नाही, की खरंच गरज आहे का? असं कोणी म्हणजे इव्हन बँकमधून पण आपल्याला अलर्ट्स येतो की आम्ही अकाउंट नंबर नाही विचारत कोणाला किंवा ओटीपी काहीच नाही विचारत. जे काय असेल ते इंटरनेट बँकिंग मधूनच होतं. आणि Naukri.com पण तो मेल करतो की आम्ही काही पैसे मागत नाही तुमच्यासोबत. हम्म. कोणताही वेबसाईट असू दे, ते लोक मेसेज पाठवतात की आम्ही काही पैसे मागत नाही तुमच्यासोबत आणि तुम्ही काय पण पैसे कोणाला देऊ नका. ते एक ऑनलाईन फ्रॉड आहे. आणि आता ना एक स्कॅम चाललेला आहे अजून. एक इंटरनॅशनल कॉल बघितला असेल सगळ्यांना, इंटरनॅशनल कॉल येतच. जर तुम्ही उचलला तर तुमचे पैसे जातात आणि इव्हन काय होतं की तुमचे म्हणजे इंटरनॅशनल कॉल असतो तर जास्त पैसे जातात असं. तसं पण झालेलं आहे. आणि एक फोन पे, गुगल पे आणि पेटीएमचं पण चाललेलं आहे. म्हणजे कसं जर नवीन चाललं असं की तुमच्या अकाउंटमध्ये 2-3 हजार रुपये येणार आहे. ते लोक कॉल करणार की सर मॅडम आणि मी चुकीने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले आहे आणि तुम्ही मला तो पाठवा. तर ते लोक स्कॅनर भेजणार आहे. जर तुम्ही स्कॅन करून त्यांना पैसे पाठवलं ना, तर सगळं डिटेल तुमचं गेलं त्यांच्याकडे आणि ते लोक पूर्ण अकाउंट खाली करून देतात. असं पण स्कॅम चाललेलं आता मार्केटमध्ये. आणि खूपच स्कॅम असतो. आणि म्हणजे काय असतो काय माहितीये का, ते लोक टोटली ऑब्झर्व करत असतात की माणसाला काय रिक्वायरमेंट आहे, तशाप्रमाणे ते लोक बनवून कॉल करतात की हा सर आमच्याकडे हाच रिक्वायरमेंट आहे, हा सर तुम्हाला हा आवश्यकता आहे, आम्ही हा प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. जर आम्ही गेलो ना इंटरनेटवर की आम्ही काय करतोय, ते सगळं माहिती तिथून घेतात आणि तसा पूर्ण पिक्चर रेडी करतात की हा आम्ही तोच आहे जो तुम्हाला पाहिजे. मी ना बँकेत काम करतोय. तर मला ना ऍक्च्युली माझ्याकडून खूप लोक आले ज्यांचं हे डिजिटल फ्रॉड झालेलं आहे. जसं एक माणसाला आलं होतं की अ, त्यांच्याकडून कुठेतरी एक पैसे आले होते 500 रुपये. आणि मग त्याला ना कोणी माणसाने कॉल केला आणि बोललं की ऍक्च्युली मी तुम्हाला चुकीने सेंड केले 500 रुपये, तर तुम्ही मला परत सेंड करा ते. आणि ऍक्च्युली ना हे खूप मोठं पिटफॉल आहे. कारण यामध्ये काय असते की तुम्ही जेव्हा कोणालाही पैसे पाठवतात ना, तर एक ट्रान्झॅक्शन लिंक होतात तुमचं. म्हणजे ते युपीआय रेफरन्स नंबर त्यांना पण येतात ना, ते कोणतेही फायनान्शियल सर्व्हरला जाऊन तुमचं अकाउंट डिटेल्स काढू शकतात त्यामध्ये, म्हणजे अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड. आणि त्याला मग ते टार्गेट करू शकतात हॅकर. तर असं काही घटना घडली ना, तर तुम्ही परत पैसे युपीआयने नको पाठवू. त्यांना बोला की तुमचं हे तुम्हाला पैसे हवे तर मी कॅश मध्ये देतो. म्हणजे डिजिटली कधी असं ट्रान्झॅक्ट करू नका असं कोणालाही स्ट्रेंजरला. जे ना ओळखीचा माणूस असेल ना, त्याला असं डिजिटली कधीही ट्रान्झॅक्ट करू नका. कारण ते ऍज अ बँकर मी बोलते की हे खूप मोठा पिटफॉल आहे हे. वैभव ऐक ना, समजा आहे ना मला आहे ना कॅश नसेल द्यायचे, तर आपण त्यांचा हे तर करू शकतो ना, आपण त्यांना त्यांचा अकाउंट नंबर आणि आयएफसी नंबर मागू शकतो आणि त्याच्यावर ट्रान्झॅक्शन करू शकतो. जर त्यांच्याकडनं जर खरंच चुकीने झाले असेल तर आपल्याकडे पण तो ट्रॅक राहू शकतो ना. बघा, तुम्ही ना युपीआय ने पाठवलं किंवा अकाउंट नंबर आणि आयएफएससी कोड, म्हणजे तुम्ही ऍप वापरणार ना, गुगल पे, फोन पे, त्यामध्ये ट्रान्सफर हा, टू किंवा बँक अकाउंट असेल. इंटरनेट ज्या बँकचा जो ऍप असेल त्याच्या थ्रू हम्म. समजा असं मी पाठवलं तेव्हा मग नाही, ते ना ऍक्च्युली त्यामध्ये पण हे नाही. तुम्हाला पाठवायचं असेल ना, तर तुम्ही हे करा, IMPS करा, युपीआय ने नको पाठवू. ओके. IMPS केलं ना, तर IMPS कडून तुमचं बँक डिटेल्स घ्यायला अवघड आहे. पण युपीआय ने ना खूप सोपं आहे. युपीआय ने तुम्ही कोणाला 1 रुपये पाठवला ना, त्यांच्याकडून लगेच तुमचं बँक डिटेल्स मिळेल. कोणतेही म्हणजे असे टूल्स आहेत, जे UTR नंबर टाकलं ना, तर लगेच तुमचा बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड मिळणार. तुम्हाला पाठवायचे असेल ना, तुम्हाला जेन्युइन वाटते केस, तर IMPS ने पाठवा. कोणासोबत असं काही स्कॅम झालाय का की आहे ना एक अननोन पर्सन येतो आणि बोलतो की आहे ना माझा आहे ना फोन आहे ना सध्या आहे ना बंद आहे, चोरी झालाय, त्यामुळे आहे ना मला आहे ना तुमचा फोन द्या, मी तुमच्या फोनवरून फोन करतो. अशा रिगार्डिंग कोणता स्कॅम कोणाबद्दल झालाय का?
मेरे साथ तभी हुआ जब मैं कल्याण गई थी मेरे मॉम डैड को पिक करने के लिए। तभी एक पर्सन ने आके बोला कि मेरा फोन स्विच ऑफ हो गया और मुझे अर्जेंटली कॉल करना है करके। बट देन लाइक ऑलवेज मैंने दिया उनको फोन कॉल करने के लिए। बट देन मुझे ये पता नहीं कि सीरियसली स्कैम है कि नहीं, बट मैंने उनको दिया। बट उन्होंने कॉल भी किया, फिर वो चले गए क्योंकि वो बाहर बिहार से आए थे शायद। उनको पता नहीं था कि आगे कैसे जाना है और उनके कोई दोस्त को कॉल करना था उनको। तो उन्होंने कॉल किया मेरे फोन से और फिर वो चले गए। फिर वो कॉल से मुझे रैंडमली कॉल आने लगे और फिर मेरे को ब्लॉक करना पड़ा। तो ये चीज मेरे साथ हुआ है, लेकिन मेरा ऐसा कुछ मनी रिलेटेड नहीं हुआ है, बट देन ये कॉल्स के रिलेटेड हुआ है। अच्छा. तर ऐका, जेव्हा आहे ना असं आहे ना, म्हणजे जेन्युइनली पण असू शकतं की आहे ना समोरच्याला आहे ना खरंच आहे ना फोन आहे ना चोरी झाला असेल किंवा आहे ना त्याला आहे ना गरज असेल. जर अशा वेळेस जर तुम्ही आहे ना तुमचा जर फोन देत असेल ना त्याला, तर आहे ना त्याच्याकडे देऊ नका. तुम्ही फोन तुमच्याकडेच ठेवा आणि स्पीकरवर ठेवून त्याला बोलायला सांगा. म्हणजे कसं, तुमच्या फोनवर जे पण हे होतंय, डायल होतंय किंवा काही पण होतंय, ते तुम्ही ना तुमच्या डोळ्यांनी बघताय. ठीक आहे. आणि आहे ना समजा जर आहे ना असा असा काही स्कॅम झाला की आहे ना समजा मला एक आहे ना अननोन आहे ना माणूस आला माझ्याकडे आणि आहे ना मला बोलतोय की आहे ना माझा फोन चोरी झालाय, त्यासाठी मला आहे ना तुझा फोन दे. स्टार्टला तर आहे ना समजा मी इग्नोर केलं, नंतरला आहे ना तो मला आहे ना रिक्वेस्ट करायला लागलाय की नाही खूप इमर्जन्सी आहे. तर मी आहे ना फोन दिला. हा. तर आहे ना तो स्कॅमर असतो. तर तो काय करतो, एक आहे ना अनरिचेबल नंबरला आहे ना कॉल करतो आणि त्यानंतरला आहे ना काय करतो की ना माझा फोन आहे ना त्याच्यावरनं आहे ना तो नंबर डायल करतो, ***67* आणि जो माझा नंबर आहे ना तो आणि हॅश. तर यामुळे काय होतं माहिती का, जे माझे जे कॉल्स असतात किंवा OTP असतात ना, ते मला आहे ना येतच नाही. ते काय ट्रान्सफर होतात, ज्याने जो कॉल हे केलाय ना त्याला सरळ ट्रान्सफर होतात. त्यामुळे जे ट्रान्झॅक्शन रिलेटेड असतं किंवा अजून जे पर्सनल इन्फॉर्मेशन असते ना ती लीक होते. अशा वेळेस आहे ना आपण काय केलं पाहिजे, आपली जी सेटिंग्स असते ना फोनची त्याच्यामध्ये जाऊन जे कॉल फॉरवर्डिंग असतं आणि SMS फॉरवर्डिंग असतं ना ते ऑफ ठेवलं पाहिजे. त्यामुळे काय होणार की ना असे जे स्कॅमर लोक असतात ना त्यांच्यापासून आहे ना आपण आहे ना वाचले जाऊ. मला सांगा, तुम्ही जीपे, फोनपे किंवा इंटरनेट बँकिंग यूज करता ना सगळे? येस, यूज करतो. हा. तर आहे ना मला सांगा की आहे ना जेव्हा आपण आपल्या अकाउंटला पैसे येणार असतात, तेव्हा आपल्याला कोणती लिंक येते का? किंवा आपण कोड जो स्कॅन करतो त्याने आपल्या अकाउंटला पैसे येतात का? नाही. नाही. हा. तर आहे ना हा पण ना एक ना खूप मोठा स्कॅम आहे. जेव्हा आहे ना म्हणजे ना आपल्याला आहे ना समोरून फोन येतो की ना ठीक आहे आता म्हणजे आता समजा की ना मला आहे ना शिफ्टिंग करायची. तर ना मी काय करते, जे माझं जे सामान आहे ना आपण माहिती ना आता ऑनलाईन आहे ना ऑनलाईन अशा आहे ना वेबसाईट्स असतात, त्याच्यावर आहे ना आपलं सामान आहे ना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्टिंग करू शकतो. हो, माहिती आहे ते. हा. तर आहे ना असं मला आहे ना सामान आहे ना शफल करायचंय. ठीक आहे. तर आहे ना मी काय करते की ना असे आहे ना एका वेबसाईट वरून आहे ना त्यांना आहे ना कॉल करते आणि मग आहे ना ते सामान आहे ना शफल वगैरे आहे ना करायला येतात. तर आहे ना मी आहे ना अर्धी त्यांना आहे ना कॅश देते आणि आहे ना त्यांना आहे ना अर्धे पैसे आहे ना त्यांच्याकडे आहे ना म्हणजे माझ्याकडे त्यांच्याकडून पेंडिंग असतात. तर आहे ना काय होतं की ना मी त्यांना आहे ना रिक्वेस्ट पाठवते की आहे ना मी तुमच्या अकाउंटला आहे ना पैसे सेंड करते. असं मी करू शकते का? नाही. नाही करू शकत. राईट. असं आपण करू शकतो कधी जेव्हा आपण आहे ना ऑनलाईन शॉपिंग करत असतो, तेव्हाच आहे ना आपण आहे ना असं कनेक्ट करू शकतो, बाकीच्या वेळेस नाही. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा बघा आपण समजा आहे ना ऑनलाईन शॉपिंग करतो तर आहे ना आपल्याला तिथं ऑप्शन असतो जीपे, फोनपे हे. तेव्हा आपण काय पेटीएम. करतो, तर आहे ना आपण कोणता पण एक ना ऑप्शन सिलेक्ट करतो आणि डिरेक्टली आपण त्या पेजला माहिती वरून तुम्हाला आहे ना नोटिफिकेशन येते ऍक्सेप्ट, रिजेक्ट पेमेंट. हो, येतो तो. तर त्याला आहे ना कलेक्ट रिक्वेस्ट बोलतात. जेव्हा पेमेंट आहे ना म्हणजे आपण एखाद्या मी एक मर्चंट आहे
आणि मला आहे ना एखादा जो पर्सन आहे त्याच्याकडून आहे ना पेमेंट आहे ना कलेक्ट करायचंय. ठीक आहे. तर असं आहे ना कलेक्ट रिक्वेस्ट पाठवून आपण ना पेमेंट आहे ना कलेक्ट करू शकतो. बट ती कलेक्ट रिक्वेस्ट ना समोरच्याकडून आली पाहिजे, आपण नाही पाठवत त्यांना. आता मला शॉपिंग करायची आहे, ही रिक्वेस्ट अमेझॉननी मला समोरून पाठवली ना, त्यांनी मला पैशासाठी रिक्वेस्ट पाठवली ना, का मी त्यांना पाठवली? अरे आन्सर त्यांनी करा. त्यांनी पाठवली. त्यांनी पाठवली ना. हा. तर अशी कलेक्ट रिक्वेस्ट ना मर्चंट म्हणजे जो पण आहे ना बिझनेस आहे ना तोच पाठवतो, किंवा आपण पण पाठवू शकतो. पण कधी जेव्हा समोरच्या आपल्याला पैसे हे करणार असेल. तर आहे ना असं जर उलट जर होत असेल ना, तर आहे ना त्याच्यापासून आहे ना तुम्ही ना सावध राहा आणि आहे ना डिरेक्टली आहे ना असं कोणाची पण रिक्वेस्ट ना ऍक्सेप्ट करू नका. असं कसं होतं माहितीये का, असं आपण कोणी वेबसाईट मध्ये गेलं ना त्याचा पॉपअप येतो, तुम्हाला 2000चे पेमेंट येणार आहे फोन पे वर. जर तुम्ही क्लिक करतात ना आणि ते लोक पासवर्ड टाईप करण्याचा येतो. जर आम्ही हा. पासवर्ड टाईप केलं ना स्वतःचा, तर ते आमच्या अकाउंट जातात त्यांच्याकडे. हा मग तेच हे ना त्यालाच बोलतात कलेक्ट रिक्वेस्ट हा. बोलतात त्याला, की जो समोरचा मर्चंट असेल किंवा एखादा पर्सन असेल तो आपल्याला आहे ना पैसे म्हणजे आपल्याकडून घेण्यासाठी पाठवतो. पण ते आपण जागरूकपणे ना केलं पाहिजे, की ना हा नक्की जो मी पेमेंट करतोय तो समोरच्यालाच म्हणजे नक्की जातोय ना, एखाद्या फ्रॉड साईडला जात नाहीये ना. असं असं याच्यामध्ये पण होतो, म्हणजे तुम्ही बँक मध्ये आहे ना आणि तुमचा लोन पे करायचा आहे, ते लोक पण काय? कधी कधी लिंक पाठवतात. जे तुमचं पेमेंट नाही. होत नसेल ना तर हे हा. पाठवतात कधी. हा पण जे बँक वरनं ना जे पेमेंट येतं ना ते ना सेक्युर्ड असतं. आता आपण हे कसं ओळखायचं, ज्या नॉर्मल साईट असतात ना त्या HTTP असतात आणि ज्या सेक्युर्ड असतात ना त्या HTTPS असतात. तर हो. आहे ना कोणती पण तुम्हाला लिंक येते ना आधी आहे ना तुम्ही त्याचं आहे ना हे चेक करा, की ना त्यांचा प्रोटोकॉल काय HTTP आहे की HTTPS आहे. हो खरं. हा. जसं तुम्ही सांगितलं ना तो कॉल फॉरवर्डिंग साठी, तसं हा. अजून एक स्कॅम होत होतं. म्हणजे पहिला आपण कसं रिचार्ज करायचा ना, कार्ड असायचा, हा. 50चा रिचार्ज, 30चा रिचार्ज असं करायचा. तर हो. तेव्हा कसं होतं माहितीये का, एक कोड असायचं, तुम्ही तो कोड टाकायचा आणि तुमचा नंबर टाकायचा आणि हा. अमाऊंट टाकायचा. हा. राईट. जो बॅलन्स आहे ना, तर त्या कस्टमरच्या अकाउंटतून तुमच्या अकाउंटमध्ये येणार, तुमच्या फोनचा बॅलन्स होणार रिचार्ज असा. तो पण स्कॅम व्हायचा. कोणी असा घ्यायचा मोबाईल आणि सर मला एक कॉल करायचा आहे, ते नंबर टाईप करायचा आहे, स्वतःचा नंबर टाईप करायचा आहे, अमाऊंट टाईप करायचं आहे आणि त्याचा फोनचा रिचार्जचा अमाऊंट म्हणजे ₹30 आहे, तुम्ही ₹30 त्याच्या आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकतो असं फोन रिचार्ज. तो पण स्कॅम व्हायचा त्यावेळी. आता तर बंद झालं आता कसं की सगळं अनलिमिटेड झालेलं आहे ना, सगळं आता अनलिमिटेड रिचार्ज करतात. अच्छा. तेच तेच आहे की ना कोणाला पण समजा आपण आपला फोन देतोय तर आहे ना आपण ती काळजी घेतली पाहिजे आणि बघितलं पाहिजे की तो फोनवर काय करतोय, कोणत्या चुकीच्या गोष्टीसाठी आपला फोन युज करत नाहीये ना. मी असं सांगितलं फोन पेचा, असं माझे मामा आहे, ते एक दिवशी आली माझ्या घरी, मतलब कामातून आली आणि सांगितलं रे माझे बॉसने हा लिंकवर क्लिक केला आणि त्याला 3000 आले. आम्हाला सांगितलं, आम्हाला दाखवलं, आम्ही बघितलं, आम्ही सांगितलं बाबा हा खरं नाही आहे, हा HTTP आहे, पैसे जाणार तुमच्या अकाउंट मधून. हा ते मध्ये आलेलं. माझा भाऊ आहे ना त्याच्या पण तसं. पण अशा वेळेस जर तुम्हाला म्हणजे त्याच्या ना सगळ्या मित्रांनी केलेलं की ना ते की ना म्हणजे लिंक क्लिक केली ना आणि ते ऍप डाउनलोड केलं ना ₹1000, ₹500 असे ना ऑलमोस्ट ₹20,000 पर्यंत ना भेटत होते. बट जर अशा कोणत्या याच्यासाठी जर आहे ना तुम्ही जर म्हणजे करत असाल ना तर असं अकाउंट द्या, असं अकाउंटवर करा की आहे ना ज्याच्यामध्ये तुमची काहीच इन्कम नसेल ना काय नाही. म्हणजे कसं की जरी प्रॉफिट झालं तर आपलंच होईल, लॉस झाला तर त्यांचं होईल. ते लोक असं रिक्वेस्ट पाठवतात अशामुळे की तुम्हाला फक्त एकदा लिंक भेटली, असं वैभवने सांगितलं ना, जर तुमचं लिंक झाला ना तर ते नंतर ते लोक फ्रॉड करू शकतो. पहिला लालच हा. दिला का नंतर करू शकतो असं फ्रॉड. ठीक आहे. निमेश आहे ना बोलू इच्छितो. निमेश. ओके. हॅलो. हा. हॅलो. हां. हा ओके. आलाय आवाज. सो फायनली
सो एज इन आई वांटेड टू एज इन आपको बताना चाहता हूँ जैसे कि हमारा हम लोग एक मीटिंग में थे, तो ये एक अराउंड एक स्कैम ही था जो पहली बार मेरे साथ हुआ था। तो हुआ नहीं था, आई अवॉइडेड, बट एज इन ऐसा था कि हम एक मीटिंग में थे एंड अचानक कॉल आ रहा है। तो और मैं एज इन एक वर्किंग प्रोफेशनल के पास दो अकाउंट तो होते ही है, एक खुद के पर्सनल अकाउंट एंड देन एक सैलरी अकाउंट जो आप सबके पास होगा, ठीक है। तो वहाँ पर आई हैव मेरे पास भी दो अकाउंट थे एंड देन वहाँ पर एक दिन कॉल आया, मैं मीटिंग में था एंड इट वाज फ्रॉम बैंक। ओके, सो दे वर लाइक वो एक कोटक बैंक का कॉल था और वो नंबर बहुत जेन्युइन लग रहा था मुझे। और जनरली मैं कोई कॉल नहीं उठाता, एज इन रैंडम नंबर तो बिल्कुल नहीं उठाता, बट स्टिल वो बहुत जेन्युइन था, तो मुझे लगा जेन्युइन है तो मैंने उठा लिया। एंड वो कॉल के बाद उसने क्या पूछा कि हेलो, उसने ऐसे बात किया, हेलो दिस इज निमेश प्रजापति, अकाउंट नंबर उसने बोला, ठीक है, मेरा अकाउंट नंबर उसने बोला एंड मैंने बोला कि हाँ ठीक है, यही अकाउंट नंबर है, सो ठीक है। तो उन्होंने अकाउंट नंबर तो विजिबल है, हो सकता है एज जगह पर। तो उसने नंबर बोला एंड मुझे लगा अब तो ये पक्का बैंक से ही होगा। एंड वो दिन था संडे, ठीक है। तो उसने ये पूछा कि सर आपका ना अकाउंट बैलेंस है ना बहुत, अकाउंट बैलेंस नहीं, आपका केवाईसी नहीं हुआ है। तो उसने केवाईसी के लिए टेक सपोर्ट, ये एक जैसे कि अभी हमने वेरियस स्कैम्स के बारे में सुना था, सो दिस इज अ टेक सपोर्ट स्कैम जिसके बारे में मैंने भी अभी रिसेंट पढ़ा था, ठीक है। सो ये टेक सपोर्ट स्कैम है जिसमें वो एज एन टेक्निकल एज अ टेक्निकल सपोर्ट बन के कॉल किया उसने मुझे एंड ही वाज लाइक कि आपका केवाईसी एक्सपायर हो चुका है। सो और ये एक बात तो मुझे थोड़ा-सा एक आइडिया था कि केवाईसी वन टाइम होता है, ठीक है, इट्स वन टाइम आपका कस्टमर एंड बैंक का डिटेल्स शेयर होते हैं एक साथ। तो ये जब बैंक ओपनिंग होता है या फिर जब पहली बार किसी ऐप्स या फिर किसी डिजिटल पेमेंट्स पे जब हम लोग जाते हैं तभी एक बार ही होता है। तो उसके बाद देयर इज़ नो ऐसा होता नहीं है कि लाइक केवाईसी एक्सपायर हो गया या फिर कुछ हो गया। तो ऐसा तो कुछ होता नहीं अनलेस आप बैंक या ऑन एवरी 8 ईयर्स, एज़ इन बहुत रीसेंट टाइम्स में तो नहीं होगा, ठीक है। सो हम मुझे भी एक इतना आइडिया लग गया है कि यार बहुत जल्दी तो नहीं होने वाला ये, और वन टाइम ही होता है, मुझे इतना आइडिया था बस कि वन टाइम ही होता है केवाईसी। तो मैंने उसे एंड मैंने बताया कि ठीक है, मैं एक काम करिए आप, मेरे घर के पास बहुत ही मतलब कोटक बैंक है, तो आप क्या करिए मंडे को उनको भेज दीजिए, मैं एज इन क्या बोलते हैं, सामने-सामने एक केवाईसी करा लूँगा, ठीक है? बैंक सर्विस तो इतना है कोटक का। तो मैंने उसको ये बताया एंड ही वाज़ लाइक नहीं, नहीं, नहीं सर, आपको वर्चुअल केवाईसी ही करना पड़ेगा और ये हमारा आज का प्रोटोकॉल है, सो हमें आपका केवाईसी करना ही है। तो उसने मैंने बोला कि ठीक है, मुझे मैं कोई बात नहीं, मैं बैंक से कर लूँगा। तो उसने क्या बोला कि आपको ना फाइन लगेगा, जितना पैसे आपके बैंक अकाउंट में सब कट जाएँगे। सो मैंने बोला कि ठीक है चलेगा, तब तक मुझे आइडिया लग गया था कि क्या करना चाह रहा है। सो उसने फिर पेनल्टी और कम कर दी, उसने बोला कि सर आपको अब 2000 का चार्ज लगेगा पर्टिकुलरली। अब इसमें क्या हो गया कि मुझे एक जेन्युइन केस, जैसे कि अगर कोई और रेगुलर केस होता तो आई फील कि हाँ ये बहुत जेन्युइन है, पैसे कट होने वाले, इमरजेंसी काइंड ऑफ थिंग आ रहा है। सो मैं क्या करूँगा, ठीक है चलो केवाईसी कर लेते हैं वर्चुअली, तो वर्चुअली सही। तो वहाँ पर इफ अगर मैंने केवाईसी किया हो तो सारे अकाउंट डिटेल मैं उसको दे चुका होता था यहाँ पर, ठीक है। तो ये सारी ये जो टेक सपोर्ट स्कैम है यहाँ पर, जितने भी हमें टेक सपोर्ट मतलब एज इन किसी भी फीडबैक से रिलेटेड कॉल आते हैं, सब कुछ एज इन व्हाटएवर आप लोग जो भी शेयर कर रहे हो, सो बी प्रिसाइज कि फर्स्ट ऑफ ऑल आज दिन क्या है, ये कॉल आने का सही दिन है या फिर लाइक एज इन मेरा एज इन ऐसा एक्चुअली हो रहा है क्या। जैसे कि मेरे केस में केवाईसी का था, मुझे इसके बारे में इतना आइडिया नहीं था, बट आई फील कि इतना ये अभी तो नहीं होगा। एंड देन फिर वो एक संडे का दिन था एंड टेक सपोर्ट में आई डोंट फील कि टेक सपोर्ट एज इन संडे को एज इन पूरा 5 बजे या फिर 4 बजे कॉल आने वाला है। तो मैंने थोड़े थोड़े वेरिएबल्स करे एंड उसको मैंने बोला ठीक है भाई तुम कट कर लो, बाकी देखा जाएगा, हम देखेंगे बाद में। तो और उसके बाद मैंने ब्लॉक कर दिया वो नंबर। तो ये बात है कि जब जो कोई भी एज इन केवाईसी या फिर कोई भी टेक सपोर्ट के कॉल आ रहे हैं, जो डोंट एज इन ब्लाइंडली मत जाओ कि सारी चीज़ें हाँ वैलिड है, नंबर्स वैलिड है, सारी चीज़ें ओके। तो ये एक मेरा एक एक्सपीरियंस था रिसेंट में। तो उसके बाद मैं मतलब सबको बोलता हूँ कि यार
इफ एनीथिंग इज कमिंग, लाइक डायरेक्टली अप्रोच मत करो उसको, पहले खुद से एक एज एन एक लुकआउट करो कि चीजें क्या हो रही है, तो उसके बाद परफॉर्म करो जो भी चीज हो रही है। तो थैंक यू कविता, दिस इज इट फ्रॉम Rana, खूप धन्यवाद for attending this session. Thank you to all the interns, to all the members who have worked for this webinar. Thank you so much. And thank you to teachers as well, जिन्होंने अपना time निकाल के यहाँ पे webinar attend किया है. So thank you everyone. Thank you for this event.